Okay, listen. लक्ष द्या बघा. So we got the next topic that we have to learn here in Java. That is starting to build your own classes in your Java applications. So we got the heading that I had given here. Starting to build your own classes. Means what? So we got ki up till now we had learned to say how to use a different inbuilt classes that are available into the Java library into your Java applications. आणि जे इनबिल्ट क्लासेस तुम्हाला अवेलेबल आहे इन द जावा स्टँडर्ड लायब्ररी और यू कॅन सी दॅट द ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस ऑफ जावा. तर त्या मध्ये जे डिफरंट पॅकेजेस आहेत त्या डिफरंट पॅकेजेसमधले जे डिफरंट क्लासेस आहेत तर आपण काही बरेच सारे इनबिल्ट क्लासेस आपण आतापर्यंत आपल्या प्रोग्राममध्ये यूज कसे करायचे ते आपण आतापर्यंत शिकलो बघा. त्यामध्ये आपण स्ट्रिंग क्लास शिकलो, स्कॅनर क्लास शिकलो, ग्रेगोरियन कॅलेंडर क्लास शिकलो, आपण ॲरेज क्लास शिकलो अँड मेनी मोर. नाव हिअर from onward we have to learn say how to define our own class in a Java application. आतापर्यंत आपण जे सिंपल प्रोग्राम डेव्हलप केले बघा तर इन दॅट प्रोग्राम वी हॅड डिफाइन ओनली वन क्लास अँड इन दॅट क्लास वी हॅड डिफाइन द मेन मेथड और द अदर मेथड्स. बट से while developing the application in a Java language to comprise any of the real world system, so say what you have to do. So as you know say Java is an OOP language and while developing the application means software to comprise any of the real world system in any OOP language, what you have to do to say first you have to study the real world system. ज्या real world system साठी तुम्हाला application develop करायचं असेल त्या real world system चा तुम्ही study करणार and you have to identify the objects on which the operation has to be get performed into that real world system. And you have to, after identifying all the objects into that real world system, okay, so you have to identify the properties of the objects, you have to identify the relationships of that object, and you have to identify the behavior means operations of that object into that particular system. And after identifying all the objects, their properties, their operations and their relationships with the other objects, then what you have to do in your application, so say you have to define a class to represent that group of objects that are related to the real world system that you have to computerize. जी रियल वर्ल्ड सिस्टम तुम्हाला कम्प्युटराइज करायची असेल आणि ज्या रियल वर्ल्ड सिस्टमला कम्प्युटराइज करण्यासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन म्हणजे सॉफ्टवेअर डेव्हलप करायचं आहे इन एनी ऑफ द ओपी लँग्वेज, तर त्या रियल वर्ल्ड सिस्टममध्ये जे काय डे टू डे लाईफमध्ये ऑपरेशन्स केल्या जातात तर ते ऑपरेशन्स कोणत्या ऑब्जेक्टच्या रिलेटेड केल्या जातात ते सर्व ऑब्जेक्ट्स तुम्ही आयडेंटिफाय करणार, त्यांच्या प्रॉपर्टीज, त्यांचे ऑपरेशन्स, त्यांचे रिलेशनशिप्स तुम्ही आयडेंटिफाय करणार. ओके, जसं की फॉर एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर तुम्हाला जर का बँकिंग सिस्टमसाठी ॲप्लिकेशन डेव्हलप करायचं असेल तर मग बँकिंग सिस्टममध्ये तुम्ही बँकिंग सिस्टमचा तुम्ही स्टडी करणार आणि बँकिंग सिस्टममध्ये जे काही डिफरंट ऑपरेशन्स परफॉर्म केले जातात ऑन अ डे टू डे बेसिस तसे ते ऑपरेशन्स कोणत्या ऑब्जेक्टच्या रिगार्डिंग केले जातात. तसे बघा बँकेमध्ये जे काही ऑपरेशन्स परफॉर्म केले जात असतील तर सम ऑपरेशन विल बी गेट परफॉर्म रिलेट टू द अकाउंट्स विदिन द बँक, रिलेट टू द कस्टमर्स ऑफ द बँक, रिलेट टू द एम्प्लॉईज ऑफ द बँक, रिलेट टू द ब्रांचेस ऑफ द बँक, रिलेट टू द डिपॉझिटर्स ऑफ द बँक, borrowers of the bank or many different objects that are related to the bank. तसे ते सर्व ऑब्जेक्ट्स तुम्ही आयडेंटिफाय करणार, त्यांच्या प्रॉपर्टीज, ऑपरेशन्स आणि बिहेवियर से रिलेशनशिप जे असतील त्या तुम्ही आयडेंटिफाय करणार. आणि मग तुम्ही काय करणार की व्हाईल डेव्हलपिंग द ॲप्लिकेशन यू हॅव टू डिफाइन अ क्लासेस टू रिप्रेझेंट ऑल दॅट ऑब्जेक्ट्स, ऑल द ऑब्जेक्ट्स विदिन दॅट सिस्टम. जसं की बँकेमध्ये जे सर्व अकाउंट्स असतील तर ग्रुप ऑफ ऑल द अकाउंट्स, ओके, ग्रुप ऑफ ऑल द अकाउंट ऑब्जेक्ट्स that we have to call as a class. ते आपण ऑलरेडी शिकलोय की say what is a class. So say a class is a group of similar type of objects, means the objects that have the same properties, same operations and same relationships are put together into one group and that group is called as a class. जसं की आता बँकिंग सिस्टममध्ये आपण जर का अकाउंट कन्सिडर केले, ओके, तर ऑल द अकाउंट्स हॅव द सेम प्रॉपर्टीज, सेम ऑपरेशन्स विदिन द बँक अँड सेम ऑपरेशन्स विथ द अदर ऑब्जेक्ट्स इनसाइड द बँक. ओके, आपण कस्टमर जर कन्सिडर केले ऑफ द बँक तर ऑल द कस्टमर्स ऑफ द बँक हॅव द सेम प्रॉपर्टीज, सेम ऑपरेशन्स अँड सेम रिलेशनशिप इन द बँकिंग सिस्टम. तर दे आर कॉल्ड एज अ सिमिलर टाईप ऑफ ऑब्जेक्ट्स. आणि ग्रुप ऑफ सिमिलर टाईप ऑफ ऑब्जेक्ट्सला आपण काय म्हणतो तर क्लास म्हणतो. हे आपण तिथे शिकलेलो आहे. तर जसं थेरॉटिकली तुम्ही ग्रुप ऑफ सिमिलर टाईपच्या ऑब्जेक्टला तुम्ही क्लास म्हणणार तर ते जे क्लासेस असतील इन द रिअल वर्ल्ड सिस्टम, आता म्हणजे बँकिंग सिस्टममध्ये कोणकोणते क्लासेस असतील तर अकाउंट क्लास असेल, ओके, नंतर कस्टमर क्लास असेल, एम्प्लॉई क्लास असेल, ब्रँच क्लास असेल. दिस आर द डिफरंट क्लासेस इन द बँकिंग सिस्टम. तर त्या सर्व क्लासेसच्या रिलेटेड क्लासेस तुम्ही तुमच्या प्रोग्राममध्ये डिफाइन करणार इन युअर ओओपी ॲप्लिकेशन. मीन्स ओओपी ॲप्लिकेशन इज डिवायडेड इंटू द नंबर ऑफ क्लासेस आणि ईच क्लास इज डिफाइन इंटू युअर ॲप्लिकेशन टू कम्प्राइज द
वन ग्रुप ऑफ ऑब्जेक्ट, सिमिलर टाइप ऑफ ग्रुप ऑफ ऑब्जेक्ट. ओके, म्हणजे अकाउंट ग्रुपला रिप्रेझेंट करणारा एक क्लास, एम्प्लॉई ग्रुपला रिप्रेझेंट करणारा एक क्लास, कस्टमर ग्रुपला रिप्रेझेंट करणारा एक क्लास, ओके, ब्रांच ग्रुपला रिप्रेझेंट करणारा एक क्लास, बॉरोवर ग्रुपला रिप्रेझेंट करणारा एक क्लास, डिपॉझिटर्स ग्रुपला रिप्रेझेंट करणारा एक क्लास, अँड जे काही डिफरंट ग्रुप ऑफ ऑब्जेक्ट असतील इन दॅट सिस्टम. ओके, त्या प्रत्येक ग्रुप ऑफ सिमिलर टाइपच्या ग्रुप ऑफ ऑब्जेक्टसाठी तुम्ही क्लासेस डिफाईन करणार. मीन्स युअर सॉफ्टवेअर, युअर ॲप्लिकेशन इज डिवाइडेड इन नंबर ऑफ क्लासेस. ओके, मीन्स जसं की से कुठल्याही रिअल वर्ल्ड सिस्टममध्ये डिफरंट क्लासेस असतील. ओके, क्लास ऑफ पर्सन क्लास की ज्यामध्ये सर्व पर्सन्स येतील. ओके, एम्प्लॉई क्लासमध्ये ज्यामध्ये सर्व एम्प्लॉईज येतील, अकाउंट क्लासमध्ये ज्यामध्ये सर्व अकाउंट येतील. आता पॉलिगॉन क्लास जर म्हटला तर पॉलिगॉन क्लास मीन्स व्हॉट की ज्यामध्ये सर्व पॉलिगॉन्स येतील. पॉलिगॉन्स मीन्स व्हॉट, ट्रायंगल असेल, रेक्टँगल असेल. ओके, दिस आर कॉल्ड एज द पॉलिगॉन्स. ओके, तर ॲनिमल क्लास असेल, एखादा ॲनिमल क्लास जर तुम्ही कन्सिडर केला तर त्यामध्ये सर्व ॲनिमल्स असतील. लाईक दिस देर आर डिफरंट क्लासेस दॅट आर एक्झिस्ट इन द रिअल वर्ल्ड सिस्टम. ओके, आणि असं बघा की कोणताही जो क्लास असतो त्या क्लासमध्ये जे तो क्लासमध्ये काय असतो तर ग्रुप ऑफ सिमिलर टाइप ऑफ ऑब्जेक्ट. जसं त्या पॉलिगॉन क्लास जर म्हटला तर ट्रायंगल, रेक्टँगल, सो दिस आर द ऑब्जेक्ट विद इन द पॉलिगॉन क्लास. यांना आपण पॉलिगॉन क्लासचे काय म्हणणार तर ऑब्जेक्ट असं म्हणणार. ओके, तसे ग्रुप ऑफ सिमिलर टाइप ऑफ ऑब्जेक्ट्स इज कॉल्ड द क्लास अँड व्हाईल डेव्हलपिंग द ॲप्लिकेशन इन एनी ओपी लँग्वेज. कुठल्याही ओपी लँग्वेजमध्ये जेव्हा तुम्ही ॲप्लिकेशन डेव्हलप करणार तर ते ॲप्लिकेशन तुम्ही ज्या रिअल वर्ल्ड सिस्टमसाठी डेव्हलप करताय, म्हणजे ज्या रिअल वर्ल्ड सिस्टमला कम्प्युटराइज करण्यासाठी तुम्ही ते ॲप्लिकेशन डेव्हलप करताय तर त्या रिअल वर्ल्ड सिस्टममध्ये जे काय ऑपरेशन्स केले जात असतील ते ऑपरेशन्स ज्या ऑब्जेक्ट्सवरती केले जातात त्या सर्व ऑब्जेक्टच्या ग्रुपला रिप्रेझेंट करणारे क्लासेस तुम्हाला डिफाईन करावे लागतात. म्हणून तुम्हाला माहिती असं पाहिजे हाऊ टू डिफाईन युअर ओन क्लास इन अ जावा ॲप्लिकेशन. ओके, तर इथे आपल्याला ते शिकायचं आहे स्टार्टिंग टू बिल्ड युअर ओन क्लासेस. ओके, तसे बघा की इफ यू वॉन्ट टू डिफाईन अ क्लास इन अ जावा ॲप्लिकेशन, ओके, तसे यू शुड हॅव टू नो द सिंटॅक्स ऑफ डिफाइनिंग द क्लास इन अ जावा लँग्वेज प्रोग्राम. तसे व्हॉट इज द सिंटॅक्स फॉर डिफाइनिंग द क्लास. तसे बघा फर्स्ट विल गो फॉर द सिंटॅक्स ऑफ डिफाइनिंग द क्लास इन अ जावा ॲप्लिकेशन. तसे बघा की से इन अ जावा प्रोग्राम इफ यू वॉन्ट टू डिफाइन अ क्लास टू represent any group of objects from the real world system. So say what is the syntax? The first you have to write down the access specifier of the class. आधी तुम्ही काय करणार तर तो जो क्लास आहे त्या क्लासचा ॲक्सेस स्पेसिफायर लिहिणार. मीन्स वेअर दॅट क्लास शुड बी ॲक्सेसिबल. ओके, जसं पब्लिक, प्रायव्हेट, दॅट आर द ॲक्सेस स्पेसिफायर. तर दॅट यू हॅव टू स्पेसिफाय ॲक्सेस स्पेसिफायर ऑफ क्लास फॉलोड बाय यू हॅव टू राईट अ क्लास कीवर्ड that will indicate that you are defining the class. Followed by to every class you have to give a appropriate name by following the नेमिंग कन्व्हेन्शन्स. ओके, तर प्रत्येक जो क्लास असेल त्या प्रत्येक क्लासला तुम्ही ॲप्रोवेट नाव देणार. क्लासचं नाव जे असेल त्या क्लासच्या नावामध्ये जर 2 वर्ड्स असतील तर 2 वर्ड्स तुम्ही कनेक्टेड लिहिणार आणि प्रत्येक वर्डचं फर्स्ट लेटर तुम्ही कॅपिटल लिहिणार. तर से यू हॅव टू गिव्ह द नेम टू युअर क्लास. ओके, क्लास कीवर्ड फॉलोड बाय यू हॅव टू गिव्ह अ नेम टू अ क्लास. फॉलोड बाय से यू हॅव टू अटॅच अ बॉडी टू अ क्लास. नंतर तुम्ही क्लासला काय करणार तर बॉडी अटॅच करणार. ओके, अँड आफ्टर द बॉडी सो देयर इज नो सेमिकोलन हिअर इन जावा. इन C++ लँग्वेज क्लासची बॉडी क्लोज केल्यानंतर आपण इथे सेमिकोलन देतो. तर तो सेमिकोलन इथे जावामध्ये नाही आहे. दिस वन डिफरन्स यू हॅव टू स्पॉट हिअर. ओके, देन इनसाइड द बॉडी ऑफ अ क्लास से बघा व्हाय डिफाइन द क्लास से इनसाइड द बॉडी ऑफ अ क्लास हिअर यू हॅव टू डिफाइन अ डिक्लेअर अँड डिफाइन अ मेंबर्स ऑफ अ क्लास. आणि क्लासमध्ये मेंबर्स म्हणजे काय की से बघा की आपण क्लास यासाठी डिफाइन करतो तर टू रिप्रेझेंट अ ग्रुप ऑफ ऑब्जेक्ट्स. म्हणजे ऑब्जेक्टला रिप्रेझेंट करणारे क्लासेस आपण डिफाइन करतो. आणि ज्या ऑब्जेक्टसाठी तुम्ही क्लास डिफाइन करत असाल त्या ऑब्जेक्टची तुम्हाला कुठली इन्फॉर्मेशन तुमच्या ॲप्लिकेशन थ्रू कम्प्युटरमध्ये स्टोअर करायची आहे. तर ती इन्फॉर्मेशन स्टोअर करणे जे काय व्हेरिएबल्स रिक्वायर्ड असतील. ओके, जसं तुम्हाला अकाउंटची इन्फॉर्मेशन स्टोअर करायची असेल तुमच्या ॲप्लिकेशन थ्रू आणि अकाउंट्सवरती ऑपरेशन करायचे असतील. स्टुडंटची इन्फॉर्मेशन स्टोअर करायची असेल स्टुडंटवरती ऑपरेशन करायचे असतील. एम्प्लॉईची इन्फॉर्मेशन स्टोअर करायची असेल एम्प्लॉईवरती ऑपरेशन करायचे असतील. तर ज्या ऑब्जेक्ट्सची इन्फॉर्मेशन कम्प्युटरमध्ये स्टोअर करून ऑपरेशन करायचे आहे त्या ऑब्जेक्टसाठी तुम्ही जेव्हा क्लास डिफाइन करणार. ओके, तर तो जो ऑब्जेक्ट असेल त्या ऑब्जेक्टच्या ज्या ज्या प्रॉपर्टीच्या व्हॅल्यू तुम्हाला कम्प्युटरमध्ये स्टोअर करायची आहे म्हणजे त्या ऑब्जेक्टची काय काय इन्फॉर्मेशन तुम्हाला तुमच्या ॲप्लिकेशन थ्रू कम्प्युटरमध्ये स्टोअर करायची आहे त्या सर्व प्रॉपर्टीच्या रिस्पॉन्डिंग तुम्ही इथे व्हेरिएबल्स घेणार. दॅट व्हेरिएबल्स आर कॉल्ड द डेटा मेंबर्स ऑफ अ क्लास ऑर दे आर असो कॉल्ड द इन्स्टन्स फील्ड्स ऑफ अ क्लास. त्यांना क्लासच्या इन्स्टन्स फील्ड्स असं पण म्हटलं जातं. आणि काय घेणार तर तुम्ही तर तो क्लास तुम्ही ज्या ऑब्जेक्टसाठी डिफाईन करताय. ओके, ज्या ऑब्जेक्ट्सला डिफाईन करताय त्या ऑब्जेक्ट्सवर तुम्हाला तुमच्या ॲप्लिकेशन थ्रू काय काय ऑपरेशन करायचे आहे. आता अकाउंटसाठी जर क्लास डिफाइन करत असेल तर अकाउंटवरती काय काय ऑपरेशन करायचे आहे. डिपॉझिट ऑपरेशन, विड्रॉ ऑपरेशन, चेक बॅलन्स ऑपरेशन, कॅल्क्युलेट इंटरेस्ट ऑपरेशन और व्हॉट एव्हर द ऑपरेशन. तर ते ऑपरेशन करण्यासाठी तुम्ही क्लासची जी बॉडी असेल त्या क्लासच्या बॉडीमध्ये तुम्ही काय करणार तर मेथड्स डिफाइन करणार. मीन्स फंक्शन्स तुम्ही डिफाइन करणार इनसाइड द बॉडी ऑफ अ क्लास. आणि कलेक्टिव्हली दे आर कॉल्ड एज अ मेंबर्स ऑफ क्लास. त्यांना आपण कलेक्टिव्हली काय म्हणतो क्लासचे मेंबर्स असं म्हणतो.
मीन्स बघा की डेफिनेशन्स ऑफ अ क्लास मेंबर्स और क्लास फीचर्स मीन्स इनसाइड द बॉडी ऑफ अ क्लास इथे तुम्ही करणार तसे यू डू डिफाइन मीन्स definitions of class features ते जे असतील the variables that you can take inside the body of a class or functions that you can take inside the body of a class correspond with the properties and operations of the object. Okay, so they are called as the members of the class or they are also called as the class features. ते तुम्ही इथे डिफाइन करणार. तर class features म्हणजे काय की कशाला class feature म्हणणार तुम्ही तर it includes say methods and instance fields. Method means what? Functions. And instance fields means what की data members म्हणजे variables instance fields. Okay, तसे बघा this is what is the syntax for defining the class in a Java application. तर Java application मध्ये जर तुम्हाला कुठे पण जर क्लास डिफाइन करायचा असेल टू रिप्रेझेंट एनी ऑब्जेक्ट. ओके, तर त्यासाठी तुम्ही क्लास कसा डिफाइन करणार? व्हॉट इज द सिंटॅक्स फॉर डिफाइनिंग द क्लास? तर यू हॅव टू स्पेसिफाय द ॲक्सेस स्पेसिफायर ऑफ अ क्लास. दिस ॲक्सेस स्पेसिफायर ऑफ स्पेसिफिकेशन इज ऑप्शनल. ही गोष्ट काय तर ऑप्शनल आहे बघा. म्हणजे प्रत्येक क्लास डिफाइन करत असताना तुम्ही ॲक्सेस स्पेसिफायर द्यायलाच पाहिजे असं नाहीये. जर तुम्ही ॲक्सेस स्पेसिफायर जर नाही दिला तर त्याचा जो ॲक्सेस असेल तो डिफॉल्ट घेतला जाईल. व्हॉट इज द डिफॉल्ट ॲक्सेस और व्हॉट इज द डिफॉल्ट स्कोप दॅट विल लर्न. ते आपण पुढे फ्युचरमध्ये आपण बघायचं आहे. तर ॲक्सेस स्पेसिफायर नाही, हे ऑप्शनल आहे. ओके, मात्र फॉलोड बाय से क्लास कीवर्ड यू मस्ट हॅव टू राइट द क्लास कीवर्ड. ओके, फॉलोड बाय यू मस्ट हॅव टू गिव द नेम अप्रोप्रिएट नेम टू युअर क्लास. ओके, तुम्ही अप्रोप्रिएट नाव देणार प्रत्येक क्लासला आणि नाव देताना से यू हॅव टू फॉलो द नेमिंग कन्व्हेन्शन्स. Okay, then you have to attach a body to a class and inside the body of a class you have to define the features of a class. Means here you have to define the data members means instance field means variables you have to define. आणि कोणते व्हेरिएबल्स तुम्ही घेणार आणि किती व्हेरिएबल्स तुम्ही घेणार इनसाइड द बॉडी ऑफ अ क्लास हे कशावर डिपेंड असतं. तर कोणत्या ऑब्जेक्टसाठी तुम्ही क्लास डिफाइन करताय त्या ऑब्जेक्टची कुठली इन्फॉर्मेशन तुम्हाला तुमच्या ॲप्लिकेशन थ्रू कम्प्युटरमध्ये स्टोअर करायची आहे. ती इन्फॉर्मेशन स्टोअर करण्यासाठी जेवढे व्हेरिएबल्स लागतील तेवढे व्हेरिएबल्स तुम्ही इथे घेणार. दॅट ऑल द व्हेरिएबल्स आर कॉल्ड द डेटा मेंबर्स ऑफ अ क्लास और दे आर कॉल्ड द इन्स्टन्स फील्ड्स ऑफ अ क्लास. आणि मेथड्स तुम्ही डिफाइन करणार. ओके, तर मेथड्स मीन्स फंक्शन्स तुम्ही डिफाइन करणार. आणि फंक्शन्स किती आणि कोणते? तर ज्या ऑब्जेक्टसाठी तुम्ही क्लास डिफाइन करताय त्या ऑब्जेक्टमध्ये तुम्हाला तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये कोणते ऑपरेशन्स करायचे त्या ऑपरेशनच्या पर्स्पेक्टिव्ह तुम्ही इथे काय करणार तर मेथड्स डिफाइन करणार. ओके, तर दिस इज द सिंटॅक्स ऑफ डिफाइनिंग द क्लास. तुम्ही इथे क्लास डिफाइन करण्याचा हा सिंटॅक्स आहे बघा इन अ जावा ॲप्लिकेशन. आणि से बघा की इफ यू से बघा की आता तुम्ही C++ जी लँग्वेज आहे OOP लँग्वेज त्यामध्ये पण तुम्ही ॲप्लिकेशन डेव्हलप केले आहे. ती पण एक ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. त्यामध्ये पण आपण क्लास डिफाइन करतो. तर व्हॉट आर द डिफरन्सेस हिअर व्हाईल डिफाइनिंग द क्लास इन अ जावा ॲप्लिकेशन अँड इन अ C++? तर ते पण स्पॉट आउट करणे तुम्हाला इथे गरजेचं आहे बघा. तसं बघा की जेव्हा तुम्ही जावा लँग्वेजच्या प्रोग्राममध्ये क्लास डिफाइन करणार ठीक आहे, तर क्लास डिफाइन करत असताना क्लासची बॉडी असेल ती बॉडी क्लोज केल्यानंतर देर इज नो सेमिकोलॉन. ओके, आणि इनसाइड द बॉडी ऑफ अ क्लास जेव्हा तुम्ही क्लासचे फीचर्स डिफाइन करणार मीन्स डेटा मेंबर्स आणि मेथड्स म्हणजे फंक्शन्स तुम्ही डिफाइन करणार. ओके, तर ते डिफाइन करत असताना इन C++ लँग्वेज जनरली आपण काय करतो की टू राइट अ डिफरंट सेक्शन्स मीन्स पब्लिक सेक्शन, प्रायव्हेट सेक्शन, प्रोटेक्टेड सेक्शन अँड इन दॅट सेक्शन्स वी हॅव टू डिफाइन अ मेंबर. ते सेक्शन आपण मल्टिपल टायमाला आपण घेऊ शकतो, डझंट मॅटर. पण आपण काय करतो की पब्लिक कीवर्ड दिल्यानंतर कोलन देणार आणि पब्लिक फीचर्स डिफाइन करणार. प्रायव्हेट कीवर्ड देणार कोलन देणार प्रायव्हेट फीचर्स डिफाइन करणार. प्रोटेक्टेड कीवर्ड देणार कोलन देणार प्रोटेक्टेड फीचर्स डिफाइन करणार. त्यामुळे आपण ते डिफरंट सेक्शन्समध्ये जे मेंबर्स असतील ते मेंबर्स तुम्ही डिफाइन करू शकता. ओके, पण व्हाईल डिफाइनिंग द मेंबर्स ऑफ अ क्लास इन द जावा ॲप्लिकेशन तर तुम्ही सिमिलर टू C++ की से तुम्ही पब्लिक कीवर्ड लिहिणार नंतर कोलन देणार अँड देन यू हॅव टू डिफाइन मल्टिपल पब्लिक फीचर्स दॅट यू हॅव टू डिफाइन इनसाइड द क्लास. ओके, नंतर प्रायव्हेट कीवर्ड लिहिणार तुम्ही नंतर तुम्ही कोलन देणार आणि नंतर मल्टिपल प्रायव्हेट तुम्ही डिफाइन करणार. तर दिस विल नॉट वर्क इन जावा हिअर. यामध्ये तुम्ही जावामध्ये करणार नाही. जावामध्ये तुम्हाला काय करावं लागेल की प्रत्येक जे फीचर असेल आता प्रत्येक जो मेंबर असेल आता तुम्हाला व्हेरिएबल मेंबर म्हणजे काय की तो एक तर व्हेरिएबल असेल किंवा फंक्शन असेल. तर कोणतेही व्हेरिएबल असू द्या किंवा कोणतेही फंक्शन असू द्या त्या प्रत्येक व्हेरिएबल किंवा प्रत्येक फंक्शनचा जो स्कोप आहे म्हणजे त्याची जी व्हिजिबिलिटी आहे याला आपण व्हिजिबिलिटी असं पण म्हणतो. ओके, त्याची व्हिजिबिलिटी आहे ते तुम्हाला सेपरेटली द्यावं लागते विथ ईच मेंबर. म्हणजे आता एक व्हेरिएबल डिक्लेअर करायचा आहे तो पब्लिक का प्रायव्हेट ते तुम्हाला तो डिक्लेअर करतानाच घ्यावा लागेल. मेथड डिफाइन करायची आहे ती मेथड पब्लिक प्रायव्हेट का प्रोटेक्टेड घ्यायची आहे ते डिफाइन करताना तिच्यासोबत प्रत्येक वेळेला म्हणजे व्हाईल डिफाइनिंग एव्हरी feature or every member within the body of a class you have to write down the public or private or protected keyword in the Java application. ते तुम्ही सेक्शन्स मध्ये डिवाइड नाही करू शकत. ओके, आणि जे काय तुम्ही मेंबर्स इथे डिफाइन करणार इनसाइड द बॉडी ऑफ अ क्लास
इन अ जावा ॲप्लिकेशन. तर ते मेंबर्स डिफाईन करत असताना से बघा तुम्ही कुठल्याही ऑर्डरने डिफाईन करू शकता. जनरली आपण काय करतो की जे डेटा मेंबर्स असतील म्हणजे व्हेरिएबल्स असतील म्हणजे इन्स्टन्स फील्ड्स असतील ते आपण सुरुवातीला डिफाईन करून घेणार आणि नंतर जे मेथड्स असतील ते आपण नंतर डिफाईन करणार. पण असं काही नाही आहे, तुम्ही मेथड्स पण आधी डिफाईन करू शकता, नंतर डेटा मेंबर्स तुम्ही नंतर डिफाईन करू शकता. ओके, नंतर किंवा तुम्ही असं पण करू शकता एक डेटा मेंबर एक मेथड, एक डेटा मेंबर एक मेथड. ओके, डझंट मॅटर व्हॉट आर द फीचर्स दॅट यू हॅव टू इन्क्लूड इनसाइड द बॉडी ऑफ अ क्लास दॅट यू कॅन डिफाईन इनसाइड द बॉडी ऑफ अ क्लास इन एनी ऑर्डर. कोणत्याही ऑर्डरने तुम्ही डिफाईन करू शकता. ओके, मात्र फक्त डिफरन्स कोणता लक्षात घ्यायचं तुम्हाला इथे इन C++ अँड हिअर इन जावा. तर C++ मध्ये आपण सेक्शन्स क्रिएट करतो, पब्लिक सेक्शन, प्रायव्हेट सेक्शन, प्रोटेक्टेड सेक्शन. तसे इथे सेक्शन्स क्रिएट करून तुम्हाला डिफाईन नाही करता येणार. ओके, प्रत्येक जो मेंबर असेल क्लासचा त्या प्रत्येक मेंबरची विजिबिलिटी सेपरेटली द्यावं लागेल व्हाईल डिफाईनिंग दॅट मेंबर. आणि कोणत्याही ऑर्डरने तुम्ही मेंबर डिफाईन करतात आणि किती पण मेंबर तुम्ही डिफाईन करतात इनसाइड द बॉडी ऑफ अ क्लास. Okay, so these things you have to keep in mind while defining the class inside the Java application. Okay, let's say to get understand this all the concept, we'll see one example program here. Okay, त्यावर तुम्हाला आणखी क्लिअर होईल की how to define your own class in the Java application. तसे बघा इथे आपण एक सिंपल प्रोग्राम इथे आपण डेव्हलप करूया. तर कशासाठी प्रोग्राम डेव्हलप करायचा आहे ते आधी तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर मग आपण इथे कोडिंग जे असेल इन्स्ट्रक्शन्स तुम्ही काय देणार त्या प्रोग्राममध्ये ते आपण इथे कन्सिडर करूया. तसे बघा सपोज इफ आय हॅड आस्क्ड यू टू राईट अ प्रोग्राम टू स्टोर द इन्फॉर्मेशन अबाउट द एम्प्लॉईज. सपोज मी तुम्हाला सांगितलं की से राईट अ प्रोग्राम टू स्टोर द इन्फॉर्मेशन अबाउट सम एम्प्लॉईज. ओके, सपोज 1 एम्प्लॉई, 2 एम्प्लॉईज, 5 एम्प्लॉईज, 10 एम्प्लॉईज, 50 एम्प्लॉईज, वॉट एव्हर. सपोज मी तुम्हाला सांगितलं की से राईट अ प्रोग्राम टू स्टोर द इन्फॉर्मेशन अबाउट द 3 एम्प्लॉईज inside the memory of a computer. Inside the memory of a computer and perform certain operation onto the employees. म्हणजे एम्प्लॉईज जे असतील ज्या एम्प्लॉईची इन्फॉर्मेशन तुम्ही तुमच्या ॲप्लिकेशन थ्रू कम्प्युटरमध्ये स्टोअर करणार त्या एम्प्लॉईजवरती काही ऑपरेशन्स परफॉर्म करायचे जर मी तुम्हाला प्रोग्राम डेव्हलप करायला सांगितला इन जावा तर तुम्ही तिथे काय करणार. तसे बघा की कोणतेही जे ॲप्लिकेशन तुम्ही डेव्हलप करणार इन एनी ओपी लँग्वेज, नॉट हिअर इन जावा ओनली, इन एनी ओपी लँग्वेज. जेव्हा तुम्ही कुठलेही ॲप्लिकेशन डेव्हलप करणार तर एक गोष्ट लक्षात ठेवणार तुम्ही की त्या ॲप्लिकेशन थ्रू तुम्हाला कोणत्या ऑब्जेक्ट्सची इन्फॉर्मेशन स्टोअर करून कोणत्या ऑब्जेक्टवरती ऑपरेशन करायचे ते ऑब्जेक्ट तुम्ही आधी आयडेंटिफाय करणार. आता हे जे ॲप्लिकेशन असेल हे ॲप्लिकेशन थ्रू आपल्याला एम्प्लॉई ऑब्जेक्टची इन्फॉर्मेशन स्टोअर करून एम्प्लॉई ऑब्जेक्टवरती आपल्याला ऑपरेशन करायचे आहे. जर आणखी अकाउंट्सवरती पण ऑपरेशन करायचे असतील, ब्रँचेसवरती पण ऑपरेशन करायचे असतील, कस्टमरवरती पण ऑपरेशन करायचे असतील, यू कॅन ॲड ॲज मेनी क्लासेस ॲज यू वॉन्ट इन युअर ॲप्लिकेशन. बट हिअर यू हॅव टू डेव्हलप वन सिम्पल ॲप्लिकेशन इनिशियली. In that application I have to perform the operation onto employees only. तसे you have to first identify that object की ज्या ऑब्जेक्टवर तुम्हाला ऑपरेशन करायचं आहे तो ते जे ऑब्जेक्ट असतील ते ऑब्जेक्ट तुम्ही आयडेंटिफाय करणार. तिथे मला माझ्या ॲप्लिकेशन थ्रू कोणावरती ऑपरेशन करायचे आहे, एम्प्लॉईजवरती ऑपरेशन करायचे आहे. तर एम्प्लॉई ऑब्जेक्ट मला कन्सिडर करायचं आहे. ओके, मग एम्प्लॉई ऑब्जेक्टवरती जर ऑपरेशन करायचे असतील तसे यू हॅव टू आयडेंटिफाय द प्रॉपर्टीज ऑफ द एम्प्लॉई. म्हणजे ज्या ऑब्जेक्टवरती जो ऑब्जेक्ट तुम्हाला तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये कन्सिडर करायचा आहे त्या ऑब्जेक्टच्या प्रॉपर्टीज आणि त्या ऑब्जेक्टच्या कॉरेस्पॉन्डिंग जे ऑपरेशन्स आहेत ते तुम्ही आधी आयडेंटिफाय करणार. ऑपरेशन्स आयडेंटिफाय करणार मीन्स व्हॉट की ठरवणार तुम्ही की तुम्हाला एम्प्लॉईजची इन्फॉर्मेशन स्टोअर करून एम्प्लॉईजवरती तर ऑपरेशन करायचे आहे. पण एम्प्लॉईची इन्फॉर्मेशन स्टोअर करून एम्प्लॉईजवरती जे काय ऑपरेशन करायचे आहे ते ऑपरेशन करताना मला एम्प्लॉईची काय काय इन्फॉर्मेशन कम्प्युटरमध्ये स्टोअर करायचे आहे म्हणजे एम्प्लॉईच्या कोणकोणत्या प्रॉपर्टीच्या व्हॅल्यूज मला कम्प्युटरमध्ये स्टोअर करायचे आहे त्या प्रॉपर्टी तुम्ही आयडेंटिफाय करणार. ओके, सपोज मला एम्प्लॉईची इन्फॉर्मेशन स्टोअर करताना आय हॅव टू स्टोअर द नेम ऑफ द एम्प्लॉई. मला सपोज एम्प्लॉईचं नाव स्टोअर करायचं आहे. देन आय हॅव टू स्टोअर द सपोज सॅलरी ऑफ एम्प्लॉई. एम्प्लॉईची सपोज मला सॅलरी स्टोअर करायची आहे आणि एम्प्लॉईची हायर डेट स्टोअर करायची आहे. हायर डेट इज व्हॉट द जॉइनिंग डेट ऑफ अ एम्प्लॉई. ओके, सपोज इन दिस सिम्पल ॲप्लिकेशन हे जे सिम्पल ॲप्लिकेशन आपल्याला इथे डेव्हलप करायचं आहे हे ॲप्लिकेशन तुम्हाला काय करायचं आहे की एम्प्लॉईची काय काय इन्फॉर्मेशन कम्प्युटरमध्ये स्टोअर करायची आहे तर एम्प्लॉईचे नेम, एम्प्लॉईची सॅलरी आणि एम्प्लॉईचं हायर डेट. आणखी काही इन्फॉर्मेशन तुम्हाला स्टोअर करायची असेल ऑफ द एम्प्लॉई तर त्यासाठी पण तुम्ही त्या पण प्रॉपर्टी तुम्ही कन्सिडर करू शकता. म्हणजे त्या पण प्रॉपर्टी तुम्ही तिथे लक्षात घेणार. ओके, तर कोणत्या प्रॉपर्टीची इन्फॉर्मेशन मला आपल्या ॲप्लिकेशन स्टोअर करायची आहे त्या प्रॉपर्टीज तुम्ही आयडेंटिफाय करून घेणार. जसं की मी इथे आयडेंटिफाय केलं की मला जो सिम्पल प्रोग्राम डेव्हलप करायचा आहे त्या सिम्पल प्रोग्रामच्या थ्रू एम्प्लॉईची काय काय इन्फॉर्मेशन कम्प्युटरमध्ये स्टोअर करायची आहे तर एम्प्लॉईचं नाव, एम्प्लॉईची सॅलरी आणि एम्प्लॉईचं हायर डेट. जर तुम्हाला एम्प्लॉई आय डी पण स्टोअर करायचं असेल, एम्प्लॉईचं डिपार्टमेंट पण स्टोअर करायचं असेल, ओके, किंवा एम्प्लॉईची बर्थ डेट पण स्टोअर करायची असेल किंवा एनी अदर इन्फॉर्मेशन रिलेटेड टू द एम्प्लॉई विथ इन दॅट रिअल वर्ल्ड सिस्टम तर त्यासाठी पण तुम्ही त्या पण प्रॉपर्टी तुम्ही कन्सिडर करणार. व्हॉट आर द प्रॉपर्टी व्हॅल्यूज यू हॅव टू स्टोअर थ्रू युअर ॲप्लिकेशन त्या सर्व प्रॉपर्टी तुम्ही आधी आयडेंटिफाय करणार. नंतर ऑपरेशन्स आयडेंटिफाय करणार की ह्या ॲप्लिकेशन तुम्हाला एम्प्लॉईवरती काय काय ऑपरेशन करायचे.
तर मला काय करायचं आहे, हा जो सिंपल प्रोग्राम आहे, त्या सिंपल प्रोग्राममध्ये तुम्हाला काय करायचं आहे की एम्प्लॉयची इन्फॉर्मेशन कम्प्युटरमध्ये स्टोअर करायचं ऑपरेशन करायचं आहे. एक ऑपरेशन कोणतं करायचं आहे की जर कोणत्याही ऑब्जेक्टवरती जर तुम्हाला ऑपरेशन करायचे असतील तुमच्या प्रोग्रामच्या थ्रू, तर पहिले एक ऑपरेशन तुम्हाला कोणतं करावं लागेल, तर आधी तर त्या ऑब्जेक्टची इन्फॉर्मेशन कम्प्युटरमध्ये स्टोअर करावं लागेल ना, आणि स्टोअर केल्यानंतर मग त्याच्यावरती इतर ऑपरेशन तुम्ही करणार. तर कोणताही ऑब्जेक्ट जो असेल त्या ऑब्जेक्टवरती आपलं एक ऑपरेशन कोणतं करण्याची गरज असते, तर त्या ऑब्जेक्टची इन्फॉर्मेशन कम्प्युटरमध्ये स्टोअर करण्याचं ऑपरेशन. ओके, तर एम्प्लॉयची इन्फॉर्मेशन कम्प्युटरमध्ये स्टोअर करण्याचं ऑपरेशन करायचं आहे. नंतर मला काय करायचं आहे की एम्प्लॉयची इन्फॉर्मेशन मॉडवरती प्रिंट करण्याचं ऑपरेशन, प्रिंट म्हणजे मॉडवरती डिस्प्ले करण्याचं ऑपरेशन सपोज मला करायचं आहे, सेकंड ऑपरेशन. नंतर मला एम्प्लॉयची सॅलरी जी असेल ती इन्क्रिमेंट करण्याचं ऑपरेशन करायचं सपोज फॉर एक्झाम्पल. आणखी तिसरं ऑपरेशन कोणतं करायचं आहे, तर सॅलरी इन्क्रिमेंट. त्या सॅलरी इन्क्रिमेंटच्या ऑपरेशनला नाव देतो सुद्धा रेज सॅलरी, म्हणजे सॅलरी इन्क्रिमेंट करण्याचं ऑपरेशन करायचं आहे. ओके, इन माय प्रोग्राम. म्हणजे तुमच्या प्रोग्राममध्ये तुम्हाला कोणत्या ऑब्जेक्टवरती ऑपरेशन करायचे आहे, त्या ऑब्जेक्टवरती कोणकोणते ऑपरेशन करायचे आहे ते ऑपरेशन तुम्ही आयडेंटिफाय करा. ओके, आणि ते ऑपरेशन करताना कोणकोणत्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू लागणार आहे त्या प्रॉपर्टीज तुम्ही आयडेंटिफाय करणार. ओके, नंतर आणखी सपोज मला काय करायचं आहे की एम्प्लॉयची जॉईनिंग डेट आहे, त्या जॉईनिंग डेटमधनं त्याचं जॉईनिंग इयर जे असेल, म्हणजे त्याला आपण हायर इयर असं म्हणूया. हायर इयर म्हणजे काय की एम्प्लॉयची जॉईनिंग डेट असेल ती जर असेल ना 23 डिसेंबर 2019, तर त्याची जॉईनिंग डेट आहे म्हणजे हायर डेट आहे 23 डिसेंबर 2019. त्याचं हायर इयर काय 2019, म्हणजे 2019 त्याचा हायर इयर आहे. तर मला काय करायचं आहे की एखाद्या एम्प्लॉयची इन्फॉर्मेशन स्टोअर केलं त्या एम्प्लॉयचं फक्त जॉईनिंग इयर घेण्याचं ऑपरेशन करायचं आहे. त्याच्या जॉईनिंग डेटमध्ये त्याचं जॉईनिंग इयर घेण्याचं ऑपरेशन मला करायचं आहे. त्या ऑपरेशनला मला नाव द्यायचं आहे हायर इयर. याप्रमाणे सपोज मला एम्प्लॉयवरती ऑपरेशन्स करायचे आहे. तसं बघा की कोणतेही ॲप्लिकेशन डेव्हलप करताना फर्स्ट यू हॅव टू आयडेंटिफाय की ऑन व्हॉट ऑब्जेक्ट्स यू हॅव टू परफॉर्म द ऑपरेशन्स. देन यू हॅव टू identify properties of that object and you have to identify operations that you have to consider in your application regarding that object, and then you have to go for defining the class to represent that object. नंतर त्या क्लासला रिप्रेझेंट करणार, त्या ऑब्जेक्टला रिप्रेझेंट करणार तुम्ही क्लास डिफाइन करणार. ओके, तर आता इथे आपण काय करणार की एम्प्लॉयीसाठी आपण इथे काय करणार आपल्या ॲप्लिकेशनमध्ये क्लास डिफाइन करणार. त्याच्या आधी आपण काय करणार की से वी हॅव टू इम्पोर्ट द रिक्वायर्ड पॅकेजेस. रिक्वायर्ड म्हणजे क्लासेस असतील, आपल्याला काही इनबिल्ट क्लासेस जर आपल्याला यूज करायचे असतील तर ते जे इनबिल्ट क्लासेस असतील ते इनबिल्ट क्लासेस ज्या पॅकेजेस असतील ते काय पॅकेजेस आपण इम्पोर्ट करणार. तर ह्या प्रमाणे मला काय करायचं आहे की हायर डेट स्टोअर करायची एम्प्लॉयची, डेट स्टोअर करायची आहे. तर डेट स्टोअर करण्यासाठी मी ग्रेगोरियन कॅलेंडर क्लासचा ऑब्जेक्ट यूज करणार आहे. आणि ग्रेगोरियन कॅलेंडर क्लासचा जर ऑब्जेक्ट यूज करायचा असेल तुम्हाला टू स्टोअर द डेट, तर तुम्हाला युटिल पॅकेज इम्पोर्ट करून घ्यावं लागेल. ओके, म्हणून मी इथे स्टेटमेंट देतो की इम्पोर्ट जावा डॉट युटिल डॉट, आणि आता युटिल पॅकेजमधला ग्रेगोरियन कॅलेंडर हा एकच क्लासने इम्पोर्ट करता, मी सर्व क्लासेस इम्पोर्ट करून घेतो. म्हणजे मला स्कॅनर क्लासची पण जर गरज असेल किंवा इतर आणखी क्लासेस जर रिक्वायर्ड असेल मला युटिल पॅकेजमध्ये, तर मी स्टेटमेंट असेल तर इम्पोर्ट जावा डॉट युटिल डॉट स्टार मी सर्व पॅकेज इम्पोर्ट करून घेते. त्यामध्ये ग्रेगोरियन कॅलेंडर पण आला आणि इतर क्लासेस पण आले, स्कॅनर पण आला किंवा जे काही रिक्वायर्ड जे काही क्लासेस असतील युटिल पॅकेजमध्ये ते सर्व क्लासेस माझ्या प्रोग्राममध्ये इम्पोर्ट केले आणि ते मी यूज करू शकतो. आपल्याला इथे ग्रेगोरियन कॅलेंडर यूज करायचं आहे. ओके, नंतर सिंगल आफ्टर इम्पोर्टिंग द रिक्वायर्ड इनबिल्ट क्लासेस, म्हणजे तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला जे काय इनबिल्ट क्लासेसमध्ये लायब्ररी क्लासेस तुम्हाला यूज करायचे आहे ते लायब्ररी क्लासेस ज्या पॅकेजमध्ये असतील त्या पॅकेजमध्ये तुम्ही ते क्लासेस इम्पोर्ट करून घेणार. त्यासाठी तुम्ही इम्पोर्ट स्टेटमेंट तुम्ही लिहिणार अँड देन यू हॅव टू डिफाइन अ क्लास. तर बघा इथे आपल्याला क्लास जो डिफाइन करायचा आहे, तर कोणता क्लास तुम्हाला डिफाइन करायचा आहे तर टू रिप्रेझेंट द एम्प्लॉई ऑब्जेक्ट. त्या एम्प्लॉई ऑब्जेक्टला रिप्रेझेंट करणारा जो क्लास आहे तो क्लास तुम्ही डिफाइन कसा करणार, तर क्लास आणि त्या क्लासला मी नाव देतो एम्प्लॉई. आता क्लासच्या नावाला एकच वर्ड आहे, तर फर्स्ट लेटर काय लिहिणे कॅपिटल लिहिले. इथे मी ॲक्सेस दिला नाही, त्याचा ॲक्सेस डिफॉल्ट असेल. ओके, दॅट ॲक्सेस विल कन्सिडर आफ्टरवर्ड्स. द क्लास कीवर्ड फॉलोड बाय यू हॅव टू गिव्ह द नेम टू युअर क्लास अँड देन यू हॅव टू अटॅच अ बॉडी टू युअर क्लास अँड इनसाइड द बॉडी ऑफ द क्लास यू हॅव टू डिफाइन द फीचर्स. आता फीचर्स जे तुम्ही डिफाइन करणार इनसाइड द बॉडी ऑफ द क्लास, म्हणजे जे मेंबर्स तुम्ही डिफाइन करणार ऑफ द क्लास ते कशाच्या करस्पॉन्डिंग तुम्ही घेणार, तर तो जो ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टच्या प्रॉपर्टीच्या करस्पॉन्डिंग तुम्ही व्हेरिएबल्स घेणार. ओके, आणि ऑपरेशनच्या करस्पॉन्डिंग तुम्ही मेथड्स म्हणजे फंक्शन्स घेणार. ओके, आणि ते जे फीचर असतील ते तुम्ही कोणत्याही ऑर्डरने डिफाइन केले तरी चालतात. पण आपण इथे जनरली आधी व्हेरिएबल्स म्हणजे जे इन्स्टन्स फील्ड्स आहेत क्लासच्या त्या डिफाइन करून घ्या आणि नंतर जे फंक्शन्स आहेत ते नंतर डिफाइन करूया. आणि प्रत्येक फीचर किंवा प्रत्येक मेंबर डिफाइन करताना सेपरेट त्याचा स्कोप द्यावा लागेल. तर जनरली आपण डेटा मेंबर जे असतात ज्यामध्ये आपण ऑब्जेक्टची इन्फॉर्मेशन स्टोअर करतो, आता एम्प्लॉईची इन्फॉर्मेशनमध्ये नेम सॅलरी हायर डेट हे स्टोअर करण्यासाठी तुम्ही इथे व्हेरिएबल्स घेणार आणि कोणत्याही ऑब्जेक्टची इन्फॉर्मेशन स्टोअर करण्याचे व्हेरिएबल्स घेणार, तर ते व्हेरिएबल्स फक्त कुठे ॲक्सेस करायला पाहिजे, त्या क्लासच्याच ऑपरेशनला ॲक्सेस व्हायला लागेल.
दुसऱ्या क्लासच्या ऑपरेशनला ते ॲक्सेप्ट करायला नको, त्यासाठी जनरली आपण ते प्रायव्हेट घेतो. आणि कोणत्याही क्लासचे जे ऑपरेशन्स आहेत ते परफॉर्म करण्याचे फंक्शन्स ना, ते फंक्शन्स आपण पब्लिक घेतो, कारण त्या क्लासचा आपण ऑब्जेक्ट कुठे पण क्रिएट करू शकणार आपल्या ॲप्लिकेशनमध्ये, आणि तिथे त्या ऑब्जेक्टवरती जर आपल्याला ऑपरेशन करायचं असेल तर तिथे ॲक्सेस करायला पाहिजे. तर ते जनरली आपण काय घेतो, पब्लिक घेतो. तसे बघा आपण हाऊ टू डिफाईन द मेंबर्स ऑफ द क्लास. तिथे नेम टू स्टोर द नेम ऑफ अ एम्प्लॉई. तुम्ही नेम म्हणजे काय असतं तर इट इज अ स्ट्रिंग, आणि स्ट्रिंग स्टोर आपल्याला इथे स्ट्रिंग हा इनबिल्ट क्लास अवेलेबल आहे. ओके, तर त्या क्लासचा आपण ऑब्जेक्ट घेणार, आणि तो जो असेल तो आपण प्रायव्हेट, तो मेंबर जो असेल तो आपण प्रायव्हेट घ्यायचा आहे. म्हणून इथे काय घेऊ तर त्याचा स्कोप देईल मी, म्हणजे व्हिजिबिलिटी देईल प्रायव्हेट. कोणत्या प्रकारचा व्हेरिएबल घ्यायचा आहे टू स्टोर द नेम, तर स्ट्रिंग क्लासचा. इन C++ वी हॅव टू टेक द वन डायमेन्शनल कॅरेक्टर अरे, बट इन जावा वी हॅड लर्न द स्ट्रिंग क्लास. की स्ट्रिंग क्लासचा जर एक ऑब्जेक्ट घेतला तर त्यामध्ये तुम्ही एक स्ट्रिंग स्टोर करा. तर नेम म्हणजे काय असतो, स्ट्रिंग असतो, तो स्ट्रिंग स्टोर करा. नेम स्टोर करणे आपण जो व्हेरिएबल घेणार तो कुठला घेणार, आपण स्ट्रिंग क्लास प्लसचा ऑब्जेक्ट घेणार. ओके, नंतर सॅलरी स्टोर करायचे आहे, तर तो पण मेंबर आपण प्रायव्हेट घेणार, प्रायव्हेट. आणि सॅलरी म्हणजे फ्लोटिंग पॉईंट नंबर असेल तो मी डबल फ्लोटिंग पॉईंट नंबर घेतो, आणि डबल टाईपचा तो व्हेरिएबल घेतो, त्याचं नाव घेतो मी इथे सॅलरी. ओके, नंतर हायर डे स्टोर करायचा आहे. तर हायर डे म्हणजे काय असते, जॉईनिंग डेट असते, तो पण मेंबर आपण काय घेणार तर प्रायव्हेट घेणार. जे डेटा मेंबर असतील ते जनरली आपण प्रायव्हेट घेणार. ओके, आणि इथे हायर डे स्टोर आपण जो मेंबर घेणार तो आपण ग्रेगोरियन कॅलेंडर क्लासचा घेणार. तर ग्रेगोरियन कॅलेंडर क्लासचा ऑब्जेक्ट मिस वाट इथे आपण काय घेणार, ग्रेगोरियन कॅलेंडर हा जो क्लास आहे त्या क्लासचा आपण तो ऑब्जेक्ट घेणार, हायर डे. आता हायर डे हे जे नाव आहे त्यामध्ये दोन वर्ड्स आहेत, तर व्हेरिएबलला नाव त्यांना किंवा मेथडला नाव त्यांना. जर एकच वर्ड असेल तर ऑल लोअर केसने, दोन वर्ड असतील तर कनेक्टेड, आणि सेकंड वर्ड ऑन वर्ड प्रत्येक वर्डचं फर्स्ट लेटर तुम्ही कॅपिटल घेणार. तर हायर डेचा डी मी कॅपिटल लिहिला, दोघं कनेक्टेड. हे जे नेमिंग कन्व्हेन्शन्स मी तुम्हाला सांगितले आधी बघा, तर ते नेमिंग कन्व्हेन्शन्स तुम्ही फॉलो करणार व्हाईल यूजिंग द नेम टू द क्लास, टू द डेटा मेंबर्स ऑर टू द मेथड्स. आता इथे नेम एकच वर्ड आहे ऑल लोअर केसने, सॅलरी एकच वर्ड आहे ऑल लोअर केसने, हायर डे दोन वर्ड आहे कनेक्टेड, फर्स्ट वर्ड ऑल लोअर केस, सेकंड वर्डचा फर्स्ट लेटर कॅपिटल. तीन वर्ड असतील, चार वर्ड असतील, प्रत्येक वर्डचं फर्स्ट लेटर कॅपिटल सेकंड वर्ड पासून. इन केस ऑफ द व्हेरिएबल नेम और इन केस ऑफ द मेथड नेम. ओके, तर दिस आर द डेटा मेंबर्स दॅट आर रिक्वायर्ड. म्हणजे हे डेटा मेंबर्स म्हणजे आपण इन्स्टन्स व्हेरिएबल जे असतील किंवा इन्स्टन्स फील्ड ज्याला म्हणणार तुम्ही ऑफ द क्लास, ते आपण इथे डिफाईन केले टू स्टोर द information about the object for which we are defining the class. After that, say after declaring the data members corresponding to the properties of the object, then you have to go for the operations. आणि ऑपरेशनच्या corresponding तुम्ही काय करणार, फंक्शन्स डिफाईन करा. मग मी तुम्हाला ऑलरेडी पण सांगितलं की कोणत्याही ऑब्जेक्ट वरती तुम्हाला कुठलेही ऑपरेशन करायचे असतील इन युअर ॲप्लिकेशन, तर आधी त्या ऑब्जेक्टची इन्फॉर्मेशन स्टोर करण्याचं ऑपरेशन तुम्हाला करावं लागेल. आणि कोणताही जो ऑब्जेक्ट असेल त्या ऑब्जेक्टची इन्फॉर्मेशन कम्प्युटरमध्ये जर तुम्हाला स्टोर करायची असेल, ठीक आहे, तर दॅट मीन्स त्या क्लासचा जर तुम्ही ऑब्जेक्ट क्रिएट करा, म्हणजे व्हेरिएबल क्रिएट करा, तर तो व्हेरिएबल जर तुम्हाला इनिशियलाइज करायचा असेल, म्हणजे त्या व्हेरिएबलमध्ये जर तुम्हाला आता एम्प्लॉई क्लासचा जेव्हा आपण एक व्हेरिएबल क्रिएट करा, तर त्याला आपण एक एम्प्लॉई ऑब्जेक्ट असं म्हणणार. आणि एका एम्प्लॉई ऑब्जेक्टमध्ये जर एका एम्प्लॉईची इन्फॉर्मेशन स्टोर करायची असेल, एका रिअल वर्ल्ड एम्प्लॉईची जर इन्फॉर्मेशन स्टोर करायची असेल, तर मला तो जो ऑब्जेक्ट असेल तो ऑब्जेक्ट इनिशियलाइज करण्यासाठी मेथड लिहावी लागेल. आणि ऑब्जेक्ट इनिशियलाइज करण्यासाठी आपण ऑलरेडी शिकलो इन C++ कोणती मेथड लिहितो आपण, तो हॅव टू डिफाईन अ कन्स्ट्रक्टर. वी नो दॅट की कोणताही जो क्लास असतो त्या क्लासचा जेव्हा आपण ऑब्जेक्ट क्रिएट करा, तर तो जो ऑब्जेक्ट असेल तो ऑब्जेक्ट इनिशियलाइज करण्यासाठी आपण कोणती मेथड लिहितो, तर कन्स्ट्रक्टर लिहितो. तुम्ही गेट डेटा किंवा इनपुट किंवा स्टोर अशा मेथड्स पण लिहू शकता, बट दॅट मेथड्स हॅव द लिमिटेशन्स. ते आपण जनरली जेव्हा तुम्ही जनरली ॲप्लिकेशन डेव्हलप करणार, तर कोणत्याही क्लासमध्ये तुम्ही तो क्लास ज्या ऑब्जेक्टसाठी आहे त्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करा, तो ऑब्जेक्ट इनिशियलाइज करणे त्या क्लासमध्ये तुम्ही कन्स्ट्रक्टर लिहिणार. पुन्हा इथे आपल्याला एम्प्लॉई क्लासमध्ये फर्स्ट मेथड कोणती डिफाईन करावं लागेल, टू स्टोर द इन्फॉर्मेशन अबाउट द एम्प्लॉई. म्हणजे एम्प्लॉईची ही जी इन्फॉर्मेशन आहे ही इन्फॉर्मेशन इनपुट घेऊन कम्प्युटरमध्ये स्टोर करायचं ऑपरेशन करण्यासाठी आपल्याला एम्प्लॉई क्लासमध्ये कन्स्ट्रक्टर लिहावं लागेल. आणि कोणत्याही क्लासमध्ये तुम्ही कन्स्ट्रक्टर कसं करणार, तर कन्स्ट्रक्टर जो असेल तो ऑलवेज तुम्ही पब्लिक डिफाईन करणार. ओके, देन कन्स्ट्रक्टर डू नॉट हॅव द रिटर्न टाईप. कन्स्ट्रक्टरला रिटर्न टाईप नसतो. आपण इथे फंक्शन डिफाईन करतोय, फंक्शन डिफाईन करताना रिटर्न टाईप लिहितो, फंक्शनचं नाव लिहितो आणि आर्ग्युमेंट लिहितो. पण कन्स्ट्रक्टर हे जे फंक्शन असतं त्याला रिटर्न टाईप नसतं. से द नेम ऑफ द कन्स्ट्रक्टर इज सिमिलर टू द क्लास, सेम ॲज अ क्लास. म्हणजे कन्स्ट्रक्टरचं नाव असतं तर सेम ॲज अ क्लास. म्हणजे क्लासचं जे नाव आहे त्याच क्लासचं नाव आपल्याला कन्स्ट्रक्टरला घ्यावं लागतं. म्हणजे क्लासच्या नावाची जी मेथड लिहितो आपण किंवा फंक्शन लिहितो त्यालाच आपण काय म्हणतो, कन्स्ट्रक्टर म्हणतो. इथे एम्प्लॉई क्लासमध्ये म्हणजे कोणत्याही क्लासमध्ये तुम्ही कन्स्ट्रक्टर लिहिणार, तर कन्स्ट्रक्टर लिहिताना कसं लिहिणार तुम्ही, तर तो ऑलवेज पब्लिक घेणार. नाव काय येणार कन्स्ट्रक्टरला, सेम ॲज अ क्लास. अँड देन यू हॅव टू स्पेसिफाय द आर्ग्युमेंट लिस्ट ऑफ अ कन्स्ट्रक्टर. तर कन्स्ट्रक्टर कशासाठी असतो,
तर त्या क्लासच्या ऑब्जेक्टला इनिशियलाइज करण्यासाठी. आणि कोणत्याही क्लासचा ऑब्जेक्ट इनिशियलाइज करण्यासाठी काय की त्या ऑब्जेक्टमध्ये त्या एका रिअल वर्ल्ड ऑब्जेक्टची इन्फॉर्मेशन स्टोअर करते. माझा इथे आपला एम्प्लॉई क्लासचा ऑब्जेक्ट इनिशियलाइज करणे काय की एम्प्लॉई क्लासची म्हणजे त्या कस्टमरने काय करायला पाहिजे, एका एम्प्लॉईची इन्फॉर्मेशन इनपुट घ्यायला पाहिजे आणि ती इन्फॉर्मेशन नेम सॅलरी हायर डे हे जे इन्स्टन्स व्हेरिएबल्स आपण घेतलंय टू स्टोअर द इन्फॉर्मेशन अबाउट द एम्प्लॉई त्यामध्ये स्टोअर करायला पाहिजे. त्यानुसार मग तुम्ही एम्प्लॉई क्लासने जो कस्टमर आहे तो तुम्ही डिफाईन करणार. कसं डिफाईन करणार तर त्याला तुम्ही किती आर्ग्युमेंट घेणार, 3 आर्ग्युमेंट घेणार. कारण तो कस्टमर जेव्हा आपण कॉल करणार ओके तर त्याला आपण इनपुट करणार तर एम्प्लॉईचं नाव देणार. तर एम्प्लॉईचं नाव म्हणजे त्याला एक आर्ग्युमेंट कोणता घ्यावा लागेल की त्या टू रिसीव्ह द एम्प्लॉई तो घेतला मी एन. टू रिसीव्ह द एम्प्लॉई सॅलरी, एम्प्लॉई सॅलरी रिसीव्ह करण्याचा जो व्हेरिएबल येणार तो तुम्ही कोणता घेणार तर डबल त्याला नाव दिलं असं मी एस. आणि एम्प्लॉईची जॉईनिंग डेट रिसीव्ह करणे, जॉईनिंग डेट रिसीव्ह करण्यासाठी जो व्हेरिएबल असेल तो तुम्ही कोणता घेणार तर ग्रेगोरियन कॅलेंडर क्लासचा ऑब्जेक्ट घेणार. तर ग्रेगोरियन कॅलेंडर मी इथे शॉर्टकटमध्ये लिहितो बघा. तर ग्रेगोरियन कॅलेंडर से टू राईट फुल वाय टायपिंग द प्रोग्राम. तर ग्रेगोरियन कॅलेंडर आणि त्याला नाव दिलं असं मी डी. त्यामध्ये तुम्ही जो एम्प्लॉई कस्टमर असेल त्याला तुम्ही आर्ग्युमेंट घेणार. म्हणजे जो कोणत्याही क्लासमध्ये जो कस्टमर असेल तो कस्टमर डिफाईन करताना त्या कस्टमर तुम्ही किती आर्ग्युमेंट घेणार तर तो कस्टमर जेव्हा तुम्ही कॉल करणार तर त्याला तुम्ही एका ऑब्जेक्टची इन्फॉर्मेशन पास करा. तर तुम्हाला ह्या कस्टमरला एका एम्प्लॉईची इन्फॉर्मेशन पास करायची आहे. तर एक एम्प्लॉईची काय काय इन्फॉर्मेशन पास करायची आहे, एम्प्लॉईचं नाव, एम्प्लॉईची सॅलरी आणि एम्प्लॉईची जॉईनिंग डेट. तर तेच त्या रिसिव्ह करण्यासाठी जे काय आर्ग्युमेंट असतील ते आर्ग्युमेंट तुम्ही कस्टमरला घेणार. आणि त्या कस्टमरची जी बॉडी आहे त्या बॉडीमध्ये तुम्ही काय काय करणार म्हणजे कस्टमर तुम्ही डिफाईन कसं करणार तर कस्टमरला काय करायला पाहिजे की जी इन्फॉर्मेशन तो इनपुट घेईल एम्प्लॉईची ती इन्फॉर्मेशन त्याने ह्या इन्स्टन्स फील्ड्समध्ये स्टोअर करायला पाहिजे. तसं ते कोडिंग तुम्ही कोणत्याही क्लासचे कस्टमर म्हणजे कोणत्याही क्लासमध्ये जेव्हा कस्टमर येणार तर कस्टमरच्या बॉडीमध्ये तुम्ही इन्स्ट्रक्शन करणार टू असाइन द व्हॅल्यूज टू द इन्स्टन्स फील्ड्स. तुम्ही इथे आपण इनपुट घेऊन असाइन करतोय, तुम्ही इथे कीबोर्ड थ्रू रीड करून पण स्टोअर करू शकता. ओके पण कोणत्याही क्लासमध्ये जो कस्टमर असेल त्या कस्टमरचं काम काय असतं की त्याने तो ज्या क्लासमध्ये आहे त्या क्लासमध्ये इन्स्टन्स फील्डला इनिशियलाइज करायला पाहिजे, त्या क्लासच्या इन्स्टन्स फील्डमध्ये व्हॅल्यू स्टोअर करायला पाहिजे. इथे जो एम्प्लॉई कस्टमर आहे त्या एम्प्लॉई कस्टमर आपण जे नेम ऑफ द एम्प्लॉई, सॅलरी ऑफ द एम्प्लॉई आणि जॉईनिंग डेट ऑफ द एम्प्लॉई पास करा ते त्याने कशाला स्टोअर करायला पाहिजे तर एम्प्लॉईची इन्फॉर्मेशन स्टोअर करायची पण कोणते व्हेरिएबल्स येते त्या व्हेरिएबल्समध्ये स्टोअर करायला पाहिजे. म्हणजे नेम असाइन एन, नंतर सॅलरी असाइन एस आणि हायर डे असाइन डी. यापुढे आपण जो कस्टमर आहे तो कस्टमर आपण डिफाईन करणार. तसे बघा की व्हाईल डिफाईन द कस्ट्रक्टर इन एनी क्लास. कोणत्याही क्लासमध्ये जर तुम्ही कस्ट्रक्टर डिफाईन करणार तर व्हॉट इज अ कस्ट्रक्टर तर कस्ट्रक्टर इज अ स्पेशल मेंबर फंक्शन दॅट वी डिफाईन इनसाइड द क्लास दॅट हॅव द सेम नेम ॲज अ क्लास. ज्याचं की नाव काय असतं तर क्लासचं जे नाव असतं तेच नाव. आणि कस्ट्रक्टर जो असेल तो कस्ट्रक्टर डिफाईन करत असताना तुम्ही कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवणार तर कस्ट्रक्टर मस्ट बी डिफाईन ॲज अ पब्लिक. कारण तो आपला त्या क्लासचा आपण जिथे ऑब्जेक्ट क्रिएट करणार एनीवेअर इन द प्रोग्राम तिथे कॉल करण्याची गरज असते टू इनिशियलाइज दॅट ऑब्जेक्ट. म्हणून तो नेहमी पब्लिक लिहावा लागतो. इट हॅज द सेम नेम ॲज अ क्लास, इट डू नॉट हॅव अ रिटर्न टाईप. कस्ट्रक्टरला रिटर्न टाईप नसतो. इथे आपण नॉट इव्हन व्हाईट पण आपण लिहू शकतो. कस्ट्रक्टर कॅन टेक अ आर्ग्युमेंट, कस्टमरला आर्ग्युमेंट असू शकतात. आणि कस्टमरला आर्ग्युमेंट तुम्ही किती घेणार तर कोणत्या प्रकारची इन्फॉर्मेशन तुम्ही त्याला इनपुट देणार आहे. ओके त्या ऑब्जेक्टची काय काय इन्फॉर्मेशन तुम्ही त्याला इनपुट देणार त्यानुसार तुम्ही त्याला आर्ग्युमेंट देणार. आपण पुढे बघूया की यू कॅन डिफाईन अ कस्ट्रक्टर विथ 0 आर्ग्युमेंट्स ऑल्सो. तर आपल्याला डिफॉल्ट कस्ट्रक्टर असं म्हणायचं आहे. ओके तर व्हॉट इज अ डिफॉल्ट कस्ट्रक्टर दॅट विल सी ॲट दॅट टाइम. इथे हा जो कस्ट्रक्टर याला मी 3 आर्ग्युमेंट्स म्हणजे 3 पॅरामीटर्स घेतो. आणि इनसाइड द बॉडी ऑफ अ कस्ट्रक्टर तुम्ही कोडिंग काय करणार तर जे इन्स्टन्स व्हेरिएबल आहे यांना व्हॅल्यू असाइन करायचं तुम्ही कोडिंग करणार. आणि जेव्हा कस्ट्रक्टर कॉल होईल किंवा इन्स्टन्स व्हेरिएबलच्या व्हॅल्यू असाइन होईल तर त्या व्हॅल्यू कुठे स्टोअर करण्यात येईल तर हा कस्ट्रक्टर ज्या ऑब्जेक्टसाठी कॉल होईल त्या ऑब्जेक्टमध्ये त्या व्हॅल्यू स्टोअर करण्यात येईल. म्हणजे तो ऑब्जेक्ट इनिशियलाइज होईल. मीन्स कस्ट्रक्टरचं काम काय असतं टू इनिशियलाइज द ऑब्जेक्ट ऑफ अ क्लास. कोणत्याही क्लासचा ऑब्जेक्ट जेव्हा क्रिएट करणार तो ऑब्जेक्ट इनिशियलाइज करण्यासाठी आपण त्या क्लासचा कस्ट्रक्टर कॉल करून इनिशियलाइज करू शकतो. तर दिस थिंग्स यू हॅव टू कीप इन माइंड रिलेट टू द कस्ट्रक्टर. ओके नंतर सर बघा आता इथे एम्प्लॉईवरती एक ऑपरेशन जे आहे स्टोअर ऑपरेशन त्या करस्पॉन्डिंग आपण कस्ट्रक्टर डिफाईन करा. नंतर कोणतं ऑपरेशन करायचं आहे प्रिंट ऑपरेशन करायचं आहे. तर मला मेथड डिफाईन करावी लागेल प्रिंट मेथड. तर ती पण मी पब्लिक घेतो जेणेकरून की ती मला क्लासच्या बाहेर कॉल करायला पाहिजे. ती मेथड फक्त एम्प्लॉईची जी इन्फॉर्मेशन असेल या इन्स्टन्स फील्डमध्ये ती फक्त मॉडलमध्ये डिस्प्ले करेल. इट डज नॉट रिटर्न एनी व्हॅल्यू. म्हणून रिटर्न टाईप काय प्रिंट मेथडचा व्हाईट केला. नंतर मेथडला नाव काय तुम्ही प्रिंट एकच वर्ड आहे मेथडचं. ओके फक्त कस्ट्रक्टरच्या केसमध्ये ते जे मी सांगितलं नेमिंग कन्व्हेन्शन ते फॉलो होते. मात्र इथे मेथडच्या नावामध्ये एकच वर्ड आहे ऑल लोअर केसमध्ये. आणि त्या मेथडला 0 आर्ग्युमेंट्स आहेत. प्रिंट मेथडला आपण
हे इनपुट देणार. ती मेथड फक्त आपण कशासाठी डिफाइन करणार, टू डिस्प्ले द इन्फॉर्मेशन अबाउट एम्प्लॉई. तर एम्प्लॉईची इन्फॉर्मेशन डिस्प्ले करण्यासाठी म्हणजे मी काय केलं इथे, तर सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट एरर. ओके, आणि काय काय डिस्प्ले करायचं मला, तर एम्प्लॉईचं नाव मी डिस्प्ले करेल, नेम. ओके, नंतर मी टॅब डिस्प्ले करतो, नेम डिस्प्ले नंतर मग एम्प्लॉईची सॅलरी डिस्प्ले करतो. ओके, तर एम्प्लॉईचं नाव डिस्प्ले नंतर जर मला त्यासोबत टॅब जोडायची असेल तर मी डबल कोट्समध्ये स्लॅश दिली, ते तो जो स्ट्रिंग असेल तो मी नेम सोबत कन्वर्ट करेल युजिंग द प्लस ऑपरेटर. ओके, नंतर प्लस त्यासोबत काय डिस्प्ले करायचं आहे, सॅलरी डिस्प्ले करायची आहे ऑफ द एम्प्लॉई. सॅलरी नंतर हाऊ टू डिस्प्ले द जॉइनिंग डेट, पण जॉइनिंग डेट पूर्ण डिस्प्ले करता. ओके, आता हायर डेमध्ये पूर्ण जॉइनिंग डेट आहे, तर जॉइनिंग डेट पूर्ण डिस्प्ले करता. ओके, मी फक्त काय डिस्प्ले करतो, तर जॉइनिंग डेटमध्ये जे इयर असेल ते इयर फक्त मी डिस्प्ले करतो. पण एम्प्लॉईची इन्फॉर्मेशन डिस्प्ले करताना मी एम्प्लॉईचं नाव, एम्प्लॉईची सॅलरी आणि एम्प्लॉईचं जॉइनिंग इयर, हायर इयर ते मी डिस्प्ले करतो. तर हायर इयर जे असेल, आता ह्या हायर डेमध्ये पूर्ण डेट आहे, जॉइनिंग डेट आहे, त्यातनं मी इयर घेऊन ते इयर फक्त इथे डिस्प्ले करेन. पण इयर घेऊन इयर रिटर्न करण्यासाठी मी एक दुसरी मेथड लिहिणार आहे हायर इयर नावाची, ते एक मेथड मी इथे कॉल करतो हायर इयर. ओके, पण त्याच्या आधी टॅब आणि प्लस इथे मी काय देतो, आय विल कॉल हिअर हायर इयर मेथड. इथे मी एक हायर इयर नावाची मेथड कॉल करतो, ही मेथड मी खाली डिफाईन करणार आहे, ती मी इथे कॉल करतो. ओके, आणि नंतर ब्रॅकेट क्लोज करेल मी आणि सेमीकोलन. आणि काय काय डिस्प्ले केलेलं इथे, तर नेम डिस्प्ले करेल, टॅब डिस्प्ले करेल, सॅलरी डिस्प्ले करेल, टॅब डिस्प्ले करेल, आणि हायर इयर मेथड जेव्हा कॉल होईल तर ही मेथड जे इयर रिटर्न करेल ते इयर तिथे डिस्प्ले करेल. मग आता जी हायर इयर मेथड आहे ही प्रिंट मेथड मी इथे क्लोज करतो. मग आता मला काय करायचं आहे की ह्या क्लासने प्रिंट मेथड मी डिफाईन केली. आता एक हायर इयर नावाची मेथड डिफाईन करायची आहे. ती मेथड मला कशासाठी डिफाईन करायची आहे की ती मेथड काय करेल की ज्या ऑब्जेक्टसाठी कॉल आहे, ओके, त्या ऑब्जेक्टमध्ये ज्या एम्प्लॉईसाठी कॉल होईल त्या एम्प्लॉईची हायर डेट असेल, त्या हायर डेमध्ये जी हायर डेट आहे त्यातलं फक्त इयर रिटर्न करणारी मेथड मला ती लिहायची आहे. ती मेथड पण मी पब्लिक घेतो, जेणेकरून की जर गरज पडली तर मला क्लासच्या बाहेर पण कॉल वगैरे त्या मेथडचा रिटर्न टाईप मला काय लागेल, इंटिजर, कारण ती इयर रिटर्न करणार आहे. ओके, त्या मेथडचं नाव घेतो मी हायर इयर. तिला आर्ग्युमेंट 0 आहे. ती काय करेल की ती मेथड ज्या क्लासमध्ये त्या क्लासमध्ये जे हायर डे हा जो इन्स्टन्स फील्ड आहे यामध्ये जी हायर डेट आहे एम्प्लॉईची त्या हायर डेटमधलं इयर घेईल आणि रिटर्न करेल, अशी मी डिफाईन करणार. त्यामुळे त्या मेथडला मी इनपुट देण्याची गरज नाही, म्हणून आर्ग्युमेंट मी 0 घेतो. आणि ती मी डिफाईन कशी करतो इथे, तर इट विल रिटर्न, ती रिटर्न करेल. काय रिटर्न करायचं आहे, तर हायर डे मधलं इयर. मग आता हायर डे हायर डे हा ग्रेवर काइंड क्लासचा ऑब्जेक्ट आहे, त्यामध्ये डेट असेल. ओके, त्या डेटमधलं इयर घेऊन रिटर्न करायचं आहे. तर आपल्याला माहिती आहे की से ग्रेगोर काइंड क्लासच्या ऑब्जेक्टमध्ये जी डेट आहे त्या डेटमधलं इयर जर घ्यायचं असेल तर ग्रेगोर काइंड क्लासमध्ये गेट नावाची मेथड आहे, ती यूज करून आपण इयर घेऊ शकतो. तुम्ही इथे हायर डे यामध्ये जी हायर डेट असेल यातलं ह्या ऑब्जेक्टसाठी मी गेट मेथड कॉल करतो. आणि काय घ्यायचं मला, त्याच्या करस्पॉन्डिंग कॉन्स्टंट मी पास करतो, कॅलेंडर डॉट इयरची व्हॅल्यू मला याची तर कॅलेंडर डॉट इयर, ब्रॅकेट कंप्लीट आणि शेवटी सेमीकोलन. आणि ही जी मेथड असेल ही मेथड मी इथे क्लोज करतो. तसे बघा, ही जी हायर इयर मेथड आहे ही जेव्हा कॉल येईल तेव्हा ती काय करेल, रिटर्न करेल. काय रिटर्न करेल, तर हायर डे मग त्याची जॉइनिंग डेट असेल त्या जॉइनिंग डेटमधनं काय येईल तर इयर घेईल आणि ते इयर रिटर्न करेल. अशी मी ही हायर इयर मेथड इथे डिफाईन केली बघा. आणि ही हायर इयर मेथड मी इथे कॉल केली आहे बघा. तुम्ही कोणत्याही क्लासमध्ये त्याच्या मेथड्स आहेत तर तुम्ही एक मेथड दुसऱ्या मेथडमध्ये डायरेक्टली कॉल करू शकता. आता प्रिंट मेथडमध्ये मी हायर इयर मेथड डायरेक्टली कॉल करतो. वन मेंबर फंक्शन कॅन कॉल द अनदर मेंबर फंक्शन डायरेक्टली. पण हीच मेथड जर मला दुसऱ्या क्लासच्या मेथडमध्ये किंवा मेन मेथडमध्ये कॉल करायची असेल तर ह्या क्लासचा ऑब्जेक्ट यूज करून कॉल करावा. ओके, पण एका क्लासच्या मेथडमध्ये एका मेथडमध्ये त्याच क्लासमध्ये दुसरी मेथड जर कॉल करायची असेल, ओके, तर ती डायरेक्टली कॉल करता येते. आता प्रिंटमध्ये आपण हायर इयर कॉल करतो डायरेक्टली. ओके, तर हे हायर इयर मेथड मी इथे डिफाईन केली इन दिस क्लास. आणि हे कोणती मेथड डिफाईन केली मला, हे झालं हायर इयर मेथड, स्टोअर मेथड आणि प्रिंट मेथड. ह्या तीन ऑपरेशनसाठी पण 3 मेथड इथे डिफाईन केल्या. आता एक महत्त्वाची मेथड डिफाईन करायची आहे ती म्हणजे कुठली, तर मला एम्प्लॉईवरती आणखी मोठं ऑपरेशन करायचं आहे, तर एम्प्लॉईची सॅलरी इन्क्रीमेंट करण्याचं ऑपरेशन करायचं आहे. आणि त्या ऑपरेशनसाठी जे फंक्शन आहे त्या फंक्शनला मी नाव देणार आहे रेस सॅलरी. ते जे फंक्शन आहे ते फंक्शन आपण इथे डिफाईन करूया इनटू दिस क्लास. कसे बघा की रेस सॅलरी हे जे फंक्शन आहे, ओके, आता रेस सॅलरी हे जे फंक्शन आहे ते फंक्शन जे मी या क्लासमध्ये डिफाईन करणार तर ते फंक्शन पण मी पब्लिक डिफाईन करतो, जेणेकरून की आपला एम्प्लॉई क्लासच्या ऑब्जेक्टसाठी कुठे पण कॉल करता पाहिजे. आणि रेस सॅलरी काय करेल,
की ते जे फंक्शन आहे ते फंक्शन करण्यासाठी त्या एम्प्लॉईची जी सॅलरी असेल, स्टोर आहे सॅलरी व्हेरिएबल आहे, ती इन्क्रिमेंट करायचं. म्हणजे ते काय करेल की सॅलरी इन्क्रिमेंट करून सॅलरीला स्टोर करेल, काही रिटर्न करणार नाही ती रेस सॅलरी मेथड. म्हणून ते रेस सॅलरी मेथडचा जो रिटर्न टाईप आहे तो पण मी इथे काय घेतो, व्हॉइड घेतो. मेथडला नाव घेतो मी रेज सॅलरी. मेथडला नाव घेतो मी रेज सॅलरी. 2 वर्ड्स आहे, कनेक्टेड लिहिणार, एस कॅपिटल लिहिणार, मेथडचं नाव आहे. आणि त्या मेथडला तुम्ही इनपुट काय देणार, तर त्या मेथडला काय करायचं आहे की एम्प्लॉईची सॅलरी इन्क्रिमेंट करायचं ऑपरेशन करायचं आहे. तर मग कितीने इन्क्रिमेंट करायची ती व्हॅल्यू तुम्हाला इनपुट द्यावी लागेल. ओके, मग कितीने इन्क्रिमेंट करायची म्हणजे त्याला आपण म्हणूया बाय पर्सेंट. म्हणजे काय 5%ने इन्क्रिमेंट करायची आहे, 10%ने, 8.5%ने, 7.9%ने, 1.47%ने, किती पर्सेंटने सॅलरी इन्क्रिमेंट करायची आहे ते जे पर्सेंटेज रेट असेल तो पर्सेंटेज रेट आपण त्या मेथडला इनपुट देणार. ती मेथड तेवढ्या पर्सेंटेजने सॅलरीची व्हॅल्यू इन्क्रिमेंट करेल. तर इथे पर्सेंटेज रेट जो असेल तो म्हणजे काय असेल तर डबल व्हॅल्यू असेल, तो पण 8.5 असू शकतो, 6.57 असू शकतो, वॉट एव्हर. तर डबल आणि त्याला मी नाव देतो बाय पर्सेंट. बाय पर्सेंट. ओके, म्हणजे ते बघा की जी रेस सॅलरी मेथड आहे या रेस सॅलरी मेथडला मी आर्ग्युमेंट काय घेतला तर कितीने सॅलरी इन्क्रिमेंट करायची आहे ती व्हॅल्यू बाय पर्सेंट. ओके, मग आता ही जी मेथड आहे ह्या मेथडमध्ये तुम्ही कोडिंग काय करणार म्हणजे ही डिफाईन तुम्ही करताना डेफिनेशन करणार. त्या मेथडने काय करायला पाहिजे की एम्प्लॉईची सॅलरी व्हेरिएबल आहे या क्लासमध्ये, त्या सॅलरी व्हेरिएबलची व्हॅल्यू इन्क्रिमेंट करायला पाहिजे कितीने, बाय पर्सेंट. म्हणजे ह्या मेथडने काय करायला पाहिजे तर सॅलरीच्या एवढे पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायला पाहिजे आणि ते जे व्हॅल्यू असेल ती सॅलरीमध्ये ॲड करायला पाहिजे. ओके, तर आधी आपण काय करूया की कितीने वाढायला पाहिजे सॅलरी, कितीने वाढायला पाहिजे तर सॅलरीच्या बाय पर्सेंट. म्हणजे बाय पर्सेंटची व्हॅल्यू जर का 2.5 असेल त्याचा तर सॅलरीच्या 2.5%ने सॅलरी वाढवायची आहे. तर कितीने वाढायची तो रेज आधी आपण कॅल्क्युलेट करूया. तो जो रेज असेल तो रेज स्टोरकडे मी इथे व्हेरिएबल देतो डबल रेज, म्हणजे इन्क्रिमेंट. तो स्टोर करणे कितीने वाढायचे तो स्टोर करणे मी इथे एक व्हेरिएबल लिहिला डबल रेज. आणि रेज कसं कॅल्क्युलेट करणार मी तर सॅलरीच्या बाय पर्सेंट. आता सॅलरीच्या बाय पर्सेंट म्हणजे काय की सॅलरी कशामध्ये स्टोर आहे तर सॅलरी व्हेरिएबल स्टोर आहे, त्याच्या बाय पर्सेंट म्हणजे काय की मल्टिप्लाइड बाय पर्सेंट डिवाइडेड बाय 100. ओके, म्हणजे सॅलरी जर असेल 10,000 तर 10,000च्या 2.5% म्हणजे काय की 10,000 मल्टिप्लाइड बाय 2.5 डिवाइड बाय 100. हा झाला रेज, तो आपण रेज करून केला. पण ह्या मेथडने काय करायला तेवढ्याने सॅलरीची व्हॅल्यू वाढायला पाहिजे. म्हणजे आता ही रेजची व्हॅल्यू सॅलरीमध्ये ॲड करायला पाहिजे. तर सॅलरीमध्ये ॲड करायला आपण स्टेटमेंट येणार तर सॅलरी असाइन सॅलरी प्लस रेज. ओके, तर सॅलरी असाइन सॅलरी प्लस रेज आपण कसं लिहितो तर सॅलरी प्लस असाइन रेज युजिंग द शॉर्ट हँड असाइनमेंट ऑर्डर असं पण आपण लिहू शकतो. किंवा हे स्टेटमेंट आपण असं लिहू शकतो की सॅलरी असाइन सॅलरी प्लस रेज. म्हणजे सॅलरीमध्ये रेजची व्हॅल्यू ॲड केली जाईल आणि ती व्हॅल्यू कशामध्ये स्टोर केली तर सॅलरीमध्ये स्टोर केली. तर ही जी मेथड जेव्हा कॉल येईल रेज सॅलरी तर ती मेथड काय करेल तर ज्या एम्प्लॉईसाठी कॉल येईल त्या एम्प्लॉईची जी काय सॅलरी असेल त्या सॅलरीच्या बाय पर्सेंटने रेज कॅल्क्युलेट करेल आणि जो रेज असेल तो सॅलरीमध्ये ॲड करेल फॉर दॅट एम्प्लॉई. ओके, तर दिस इज द रेज सॅलरी मेथड दॅट आय डिफाइन ऑफ द एम्प्लॉई क्लास. तसे बघा तर व्हॉट आर द instance fields and what are the methods that you have to define inside the employee class corresponding to the employee object ते सर्व आपण इथे डिफाइन केले inside the body of a employee class. नंतर हा जो क्लास आहे त्या क्लासची बॉडी आपण काय करणार इथे क्लोज करणार. इट इज द कंप्लीट डेफिनेशन ऑफ अ क्लास. ही झाली क्लासची कंप्लीट डेफिनेशन. बघा तसे बघा हाऊ टू डिफाइन अ क्लास इनसाइड द जावा ॲप्लिकेशन. जावा ॲप्लिकेशन तुम्ही क्लास डिफाइन कसं करणार. तर हा जो प्रोग्राम आपण इथे सिंपल प्रोग्राम डेव्हलप करतोय त्या सिंपल प्रोग्राममध्ये आपण इथे हा एक स्वतःचा क्लास डिफाइन केला. कशासाठी टू स्टोर द इन्फॉर्मेशन अबाउट द एम्प्लॉई ऑब्जेक्ट्स. म्हणजे एम्प्लॉई ऑब्जेक्ट्सवरती ऑपरेशन जर करायचे असतील तुम्हाला ॲप्लिकेशन थ्रू तर तुम्ही एम्प्लॉई ऑब्जेक्टसाठी क्लास कसं डिफाइन करणार. तर क्लास डिफाइन करत असताना बघा की क्लास कोड दिला फॉलोड बाय द आपण क्लासला नाव दिलं फॉलोड बाय बॉडीच्या नंतर इथे सेमिकोलन नाही दिला बघा नाही आणि इनसाइड द बॉडी ऑफ द क्लास यू हॅव टू डिफाइन द instance fields and methods of the class is data members and member functions of the class. त्यांना आपण C++ मध्ये डेटा मेंबर्स आणि मेंबर फंक्शन्स म्हणतो. माझं ते डिफाइन करत असताना आपण पब्लिक सेक्शन प्रायव्हेट सेक्शन हे सेक्शन वाईज नाही डिफाइन केलं. प्रत्येक जो मेंबर असेल तो प्रत्येक मेंबर डिफाइन करत असताना आपण त्याचा स्कोप आणि त्याची व्हिजिबिलिटी आपण सेपरेटली दिली. ओके, आणि हे जनरली आपण आधी डेटा मेंबर्स आणि नंतर फंक्शन्स डिफाइन करतो. ओके, पण असं कंपल्सरी नाही. तुम्ही आधी सर्व फंक्शन डिफाइन करून घेतले आणि हे डेटा मेंबर शेवटी डिफाइन केले तरी पण चालतं. किंवा तुम्ही एक डेटा मेंबर घेतला एक फंक्शन घेतलं एक डेटा मेंबर घेतला एक फंक्शन घेतलं तसं पण चालतं. ऑर्डर डझंट मॅटर. कोणत्याही ऑर्डरने तुम्ही इनसाइड द बॉडी ऑफ अ क्लास यू कॅन डिफाइन द मेंबर्स ऑफ अ क्लास और फीचर्स ऑफ द क्लास. ओके, तर दिस हाऊ टू डिफाइन अ क्लास.
देन आफ्टर डिफाईन द क्लास इन युअर ॲप्लिकेशन. आता एकदा तुम्ही क्लास डिफाईन केला तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये की मग ते जे ॲप्लिकेशन असेल त्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला आता करायचं काय पुढे, तर आता इथे आपल्याला काय करायचं आहे की एम्प्लॉई क्लास तर आपण डिफाईन केला, पण आता एम्प्लॉई क्लास डिफाईन केल्यानंतर पुढे काय करायचं आहे की हे जे ॲप्लिकेशन आहे हे ॲप्लिकेशनमध्ये काय व्हायला पाहिजे की हे ॲप्लिकेशन जेव्हा एक्झिक्यूट व्हायला सुरुवात होईल तर 3 एम्प्लॉईची इन्फॉर्मेशन कम्प्युटरमध्ये स्टोअर करायची आपल्याला. तर तिघा एम्प्लॉईची इन्फॉर्मेशन त्या तिघा एम्प्लॉईवरती आपल्याला रेस सॅलरी ऑपरेशन कॅल्क्युलेट करायचं आहे, कॉल करायचं आहे आणि तिघा एम्प्लॉईची इन्फॉर्मेशन मॉडलवरती डिस्प्ले करायची आहे. याप्रमाणे मला हा प्रोग्राम रन झाल्यानंतर ऑपरेशन्स व्हायला पाहिजे. मग आता एम्प्लॉईची इन्फॉर्मेशन स्टोअर जर करायची असेल, एम्प्लॉईवरती जर ऑपरेशन करायचे असतील तर एम्प्लॉईची इन्फॉर्मेशन स्टोअर करताना तुम्हाला हा जो एम्प्लॉई क्लास तुम्ही डिफाईन केला आहे ह्या क्लासचे तुम्हाला ऑब्जेक्ट क्रिएट करावं लागतील इन युअर ॲप्लिकेशन. ते जे ऑब्जेक्ट असतील त्या ऑब्जेक्टमध्ये रिअल वर्ल्ड एम्प्लॉईची इन्फॉर्मेशन स्टोअर करावं लागेल. म्हणजे त्या ऑब्जेक्टवरती ऑपरेशन स्टोअर करण्याचं ऑपरेशन करावं लागेल, म्हणजे त्यांना इनिशियलाइज करण्याचं ऑपरेशन करावं लागेल. नंतर त्या ऑब्जेक्टवरती तुम्हाला काय ऑपरेशन करायचं आहे, त्या सर्व एम्प्लॉईवरती तुम्हाला त्या सर्व एम्प्लॉईची सॅलरी इन्क्लूड करायचं ऑपरेशन करायचं आहे, ते तुम्ही करणार. आणि सर्व एम्प्लॉईची इन्फॉर्मेशन मॉडलवरती डिस्प्ले करण्याचं ऑपरेशन आहे ते तुम्ही करणार. तर आता ह्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला कोडिंग काय करावं लागेल आणखी, तर 3 एम्प्लॉईची इन्फॉर्मेशन स्टोअर करायची आहे, तर 3 एम्प्लॉई ऑब्जेक्ट तुम्हाला क्रिएट करावं लागेल. त्या 3 एम्प्लॉई ऑब्जेक्टमध्ये 3 रिअल वर्ल्ड एम्प्लॉईची इन्फॉर्मेशन स्टोअर करण्यासाठी स्टोअर करावं लागेल बाय युजिंग द कस्टम. नंतर त्या तिघा एम्प्लॉईवरती त्या तिघा एम्प्लॉईची सॅलरी इन्क्लूड करण्याचं ऑपरेशन म्हणजे रेस सॅलरी ऑपरेशन परफॉर्म करावं लागेल. नंतर त्या तिघा एम्प्लॉईवरती ची इन्फॉर्मेशन मॉडलवरती डिस्प्ले करण्यासाठी त्यांच्यावरती प्रिंट ऑपरेशन तुम्हाला परफॉर्म करावं लागेल. तर हे कोडिंग तुम्हाला करावं लागेल आणि हे जे सर्व कोडिंग असेल हे मग तुम्ही कुठे करणार, दिस कोडिंग यू हॅव टू राईट इनसाइड द मेन मेथड. हे तुम्हाला कुठे करावं लागेल, तर मेन मेथडमध्ये करावं लागेल ऑफ युअर ॲप्लिकेशन. कारण तुमच्या ॲप्लिकेशनचं एक्शन कुठून स्टार्ट होतं, मेनपासून. आणि मेनपासून एक्शन स्टार्ट झाल्यानंतर मग एम्प्लॉई ऑब्जेक्ट क्रिएट होऊन त्यांच्यामध्ये एम्प्लॉईची इन्फॉर्मेशन स्टोअर व्हायला पाहिजे, त्यांची सॅलरी इन्क्लूड करण्याचं ऑपरेशन व्हायला पाहिजे आणि त्यांची इन्फॉर्मेशन डिस्प्ले करण्याचं ऑपरेशन व्हायला पाहिजे आणि नंतर प्रोग्राम स्टॉप व्हायला पाहिजे. तर त्यासाठी म्हणून जे ते जे ऑपरेशन्स ते जे कोडिंग आहे त्याचे सर्व इन्स्ट्रक्शन आहे ते आपल्याला कुठे डिफाईन करावं लागतील, तर ते इन्स्ट्रक्शन कुठे लिहावं लागतील, तर इन द मेन मेथड. पण मेन मेथड कशी डिफाईन करतो आपण ज्या ॲप्लिकेशनमध्ये, तर मेन मेथड आपल्याला से व्हॅल्यू डिफाईन अ मेन मेथड इनसाइड द क्लास. कुठल्या तरी क्लासमध्येच लिहावं लागतं ना, क्लासच्या बाहेर आपल्याला मेन मेथड लिहिता येत नाही. आता क्लासमध्ये जर लिहायला असेल तर ती कोणत्याही क्लासमध्ये तुम्ही ॲक्च्युली लिहू शकता. आता ह्या एम्प्लॉई क्लासमध्ये पण तुम्ही मेन मेथड लिहू शकता, पण जनरली तसं करू नका. कारण मेन मेथड जी असेल इफ इट इज अ ऑपरेशन ऑफ द एम्प्लॉई, इट इज नॉट द ऑपरेशन ऑफ अ एम्प्लॉई. त्यामुळे जनरली व्हाईल डेव्हलपिंग द ॲप्लिकेशन इन जावा से मेन मेथड जे तुम्ही डिफाईन करा ही कोणत्या ऑब्जेक्टची मेथड नसते, ती आपल्याला आपल्या ॲप्लिकेशनसाठी ती डिफाईन करण्याची गरज असते. ओके, कारण प्रत्येक ॲप्लिकेशनचं एक्झिक्युशन हे मेनपासून स्टार्ट होतं, म्हणून एव्हरी जावा ॲप्लिकेशन शुड हॅव अ मेन मेथड. तर त्यासाठी तुम्ही मेन मेथड जेव्हा तुम्ही मेन मेथड डिफाईन करण्यासाठी तुम्ही जनरली कोणत्याही ॲप्लिकेशनमध्ये प्रत्येक ॲप्लिकेशनमध्ये जे काय तुम्ही डेव्हलप करणार इन जावा त्या प्रत्येक ॲप्लिकेशनमध्ये मेन मेथड डिफाईन करण्यासाठी तुम्ही सेपरेट क्लास डिफाईन करणार. ओके, अदर दॅन द क्लासेस दॅट यू हॅव डिफाईन फॉर द ऑब्जेक्ट. त्याही क्लासेसमध्ये डिफाईन करा. जसं ह्या एम्प्लॉई क्लासमध्ये पण मेन मेथड डिफाईन केली तरी चालली असती, बट इट इज नॉट अ मेंबर ऑफ द एम्प्लॉई ना. म्हणजे हे एम्प्लॉई क्लासमध्ये डिफाईन करता, आय विल डिफाईन सेपरेट क्लास फॉर द मेन मेथड. आणि इन एव्हरी प्रोग्राम यू हॅव टू फॉलो दिस. हे तुम्ही फॉलो करा की मेन मेथडसाठी तुम्ही सेपरेट क्लास डिफाईन करा. तर आता हा जो प्रोग्राम असेल ह्या प्रोग्राममध्ये मी दुसरा क्लास आणखी डिफाईन करतो ज्यामध्ये की मी मेन मेथड डिफाईन करतो. ओके, आता इथे से यू टू टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस किंवा नोट्समध्ये पण तुम्हाला तिथे हा क्लास आहे. आता हा क्लास मी इरेज करतो आणि आय टू डिफाईन द मेन मेथड क्लास फॉर द मेन मेथड. ओके, त्याच्या खाली आपण डिफाईन करणार इन द प्रोग्राम. तिथे बघा मी काय करतो, तर जो मेन सर बघा इथे I will define another class into this program, separate class for the main method. तो जो क्लास आहे आणि एक गोष्ट अशी आहे मेन मेथडसाठी तुम्ही जो क्लास डिफाईन करणार त्याची विजिबिलिटी तुम्ही पब्लिक घ्यावा. ओके, तो तुम्ही पब्लिक क्लास घेणार. पब्लिक नंतर क्लास कीवर्ड फॉलोड बाय त्याला नाव देता तुम्ही एम्प्लॉई टेस्ट असं नाव देतो. एम्प्लॉई टेस्ट कोणतेही नाव देऊ शकतो तुम्ही, एम्प्लॉई डेमो, एम्प्लॉई टेस्ट. आता हा प्रॉब्लेम आपण एम्प्लॉई ऑब्जेक्टसाठी डिफाईन करतो म्हणून त्याला मी एम्प्लॉई टेस्ट असं नाव देतो. नंतर तो जो क्लास आहे त्या क्लासमध्ये मी मेन मेथड डिफाईन करेन. मेन मेथड कशी डिफाईन करतो आपण कोणत्या क्लासमध्ये, पब्लिक स्टॅटिक वाईड मेन. आणि मेन मेथडला आर्ग्युमेंट आपण घेतो स्ट्रिंग ARGS, हा ॲरे ऑफ स्ट्रिंग ऑब्जेक्ट. ओके, नंतर इनसाइड द बॉडी ऑफ द मेन मेथड. आता इथे आपण आपल्याला काय करावं लागेल, तसे मेन मेथडचं एक्झिक्युशन स्टार्ट झालं की आधी आपल्याला 3 एम्प्लॉई ऑब्जेक्ट क्रिएट करावं लागेल. म्हणजे 3 एम्प्लॉई ऑब्जेक्ट आपल्याला क्रिएट करून इनिशियलाइज करायचे ना, तर 3 एम्प्लॉई ऑब्जेक्टचे ॲड्रेसेस ठेवण्यासाठी 3 ऑब्जेक्ट रेफरन्स तयार करावं लागतात. म्हणजे ऑब्जेक्ट व्हेरिएबल तयार करावं. मग 3 ऑब्जेक्ट व्हेरिएबल तुम्ही कसे क्रिएट करणार एम्प्लॉई क्लासचे, तर एम्प्लॉई
नंतर E1, E2, E3 असं तुम्ही लिहू शकता. ओके, पण तुम्ही E1, E2, E3 याप्रमाणे जर सेपरेट घेतले तुम्ही तिघ ऑब्जेक्ट, तर मग E1, E2, E3 साठी तिघांसाठी तुम्हाला कन्स्ट्रक्टर सेपरेटली कॉल करावं लागेल, तिघांसाठी तुम्हाला रेस्टसाठी मेथड सेपरेटली कॉल करावं लागेल, तिघांसाठी तुम्हाला प्रिंट मेथड सेपरेटली कॉल करावं लागेल. तर असं न करता समजा मला इथे 3 एम्प्लॉईची इन्फॉर्मेशन स्टोअर करायची आहे, जर 5 एम्प्लॉईची इन्फॉर्मेशन स्टोअर करायची असतील तर E4, E5, 10 एम्प्लॉईची इन्फॉर्मेशन स्टोअर करायची असेल E10 पर्यंत असे ऑब्जेक्ट घेणं फिजिबल नसतात. तर मल्टिपल ऑब्जेक्टची इन्फॉर्मेशन जर स्टोअर करायची असेल तर तुम्ही काय करणार की हाऊ टू डिक्लेअर द एम्प्लॉई ॲरे, म्हणजे डिफरंट सेपरेट ऑब्जेक्ट न क्रिएट करता यू हॅव टू गो फॉर द ॲरे. तर इथे काय करतो मी एम्प्लॉई क्लासचा मी इथे ॲरे क्रिएट करतो, त्या ॲरेमध्ये मी त्या एम्प्लॉई ॲरेमध्ये मी एम्प्लॉईची इन्फॉर्मेशन स्टोअर करणार आहे. तर एम्प्लॉईलाच काय म्हटलं तर स्टाफ असं पण म्हटलं जातं बघा. कोणत्याही कंपनीमध्ये कोणत्याही ऑर्गनायझेशनमध्ये जे एम्प्लॉईज असतात ग्रुप ऑफ एम्प्लॉईज त्याला आपण स्टाफ म्हणतो. म्हणजे आपण एम्प्लॉई क्लासचा आपण इथे ॲरे क्रिएट करणार टू स्टोर द इन्फॉर्मेशन फॉर द एम्प्लॉईज, म्हणजे टू स्टोर द इन्फॉर्मेशन फॉर द मल्टिपल एम्प्लॉईज. तर मल्टिपल एम्प्लॉईजला आपण स्टाफ म्हणतो म्हणून मी ॲरेला नाव दिलं स्टाफ. तुम्ही ई नाव दिलं कुठलंही नाव दिलं तरी चालणार, पण त्याला मी नाव दिलं स्टाफ. म्हणजे तुम्हाला ॲरे क्रिएट करावं लागेल. मी इथे ॲरे क्रिएट करतो. तसं बघा की एम्प्लॉई जो क्लास आहे त्या क्लासचा तुम्ही इथे ॲरे क्रिएट करा, एम्प्लॉई ॲरेला तुम्ही स्टाफ. पण ज्या लँग्वेजच्या प्रोग्राममध्ये ॲरे जर तुम्हाला क्रिएट करायचं असेल तर यू हॅव टू क्रिएट ॲरे युजिंग द न्यू ऑर्डर. हे आपण शिकलो आहे बघा. तर तुम्ही हा ॲरे जर क्रिएट करत असेल तर तुम्ही येणार एम्प्लॉई ज्या कोणत्याही टाईपचा ॲरे, आपण इंटिजर ॲरे, फ्लोट ॲरे, डबल ॲरे किंवा इजर डिफरंट टाईपचा ॲरे जर क्रिएट करत असेल तर ज्या ॲरे क्रिएट करण्याचा सिंटॅक्स काय, तर एम्प्लॉई म्हणजे डेटा टाईपचं नाव, then name of the array followed by empty square bracket followed by assignment order followed by new order followed by again the data type, again हा data type तुम्ही इथे देणार म्हणजे एम्प्लॉई. ओके, कोणत्या प्रकारचा ॲरे क्रिएट करायचा आहे तर न्यू ऑर्डर यूज करून आपण ॲरे क्रिएट करतो. तर न्यू ऑर्डर यूज करून ना कोणत्या डेटा टाईपसाठी ॲरे क्रिएट करायचा आहे त्या डेटा टाईपचं नाव, इंटिजर असेल तर इंटिजर, फ्लोट असेल तर फ्लोट, इथे हे डेटा टाईप असतो. ओके, आणि मग त्या डेटा टाईपच्या समोर इन स्क्वेअर ब्रॅकेट यू तुझं साईज, मला 3 साईजचा ॲरे क्रिएट करायचा आहे, तुम्ही इथे साईज दिली 3. तर ह्यामध्ये जर तुम्ही ॲरे डिक्लेअर करणार, ओके, एम्प्लॉई स्टाफ असाइन न्यू एम्प्लॉई ऑफ साईज 3, तर हा जो ॲरे क्रिएट होईल तर ॲरे म्हणजे काय इथे इनडायरेक्टली 3 एम्प्लॉई ऑब्जेक्ट क्रिएट होईल. पण 3 एम्प्लॉई ऑब्जेक्ट नाही क्रिएट होणार मला. दिस इज वन इम्पॉर्टंट आहे की जेव्हा तुम्ही एम्प्लॉई क्लासचा ॲरे क्रिएट करणार तर दिस स्टेटमेंट इज सिमिलर टू दिस एम्प्लॉई E1, E2, E3. This statement is similar to this. Means what? की एम्प्लॉई E1, E2 किंवा E3 असं आपण लिहिलं तर इथे काय होणार आहे, ऑब्जेक्ट तयार झालेलं आहे, नॉट अन ऑब्जेक्ट. दिस इज इम्पॉर्टंट. हे ऑब्जेक्ट नाही आहे, हे काय तर ऑब्जेक्ट व्हेरिएबल्स आहे, म्हणजे ऑब्जेक्ट रेफरन्स आहे. म्हणजे ते एक E1 हा एक ऑब्जेक्ट रेफरन्स तयार होईल, तो अजून सुरुवातीला नल असेल. ओके, E2 हा दुसरा ऑब्जेक्ट रेफरन्स तयार होईल, तो पण सुरुवातीला काय असेल तर नल असेल. आणि E3 हा तिसरा ऑब्जेक्ट रेफरन्स तयार होईल, तो पण सुरुवातीला काय असेल तर नल असेल. पण इथे E1, E2 आणि E3 असे 3 ऑब्जेक्ट रेफरन्स तयार होईल जेव्हा तुम्ही ह्यामध्ये स्टेटमेंट येणार. तर दिस स्टेटमेंट इज सिमिलर टू दिस. पण इथे म्हणजे आपण ॲरे क्रिएट करणार एम्प्लॉई स्टाफ इज इक्वल टू न्यू एम्प्लॉई ऑफ साईज 3, तर इथे 3 ऑब्जेक्ट नाही क्रिएट होणार, 3 ऑब्जेक्ट रेफरन्स तयार होईल. आणि ते 3 ऑब्जेक्ट रेफरन्स म्हणजे कोणते, तर स्टाफ ऑफ 0, स्टाफ ऑफ 1, स्टाफ ऑफ 2. कोणते, इथे स्टाफ ऑफ 0, स्टाफ ऑफ 1, स्टाफ ऑफ 2. म्हणजे इथे एक ऑब्जेक्ट रेफरन्स तयार होईल स्टाफ ऑफ 0, दुसरा ऑब्जेक्ट रेफरन्स तयार होईल स्टाफ ऑफ 1 आणि तिसरा ऑब्जेक्ट रेफरन्स तयार होईल स्टाफ ऑफ 2. मीन्स से बघा, व्हाईल डॉक्युमेंट द ॲप्लिकेशन यू हॅव टू कीप इन माइंड. जेव्हा तुम्ही कोणत्याही क्लासचा जर ॲरे क्रिएट केला तर तो जो ॲरे असेल, ओके, तर तो ॲरेमध्ये जे ऑब्जेक्ट असतील ते ऑब्जेक्ट रेफरन्स तयार होतील फक्त, दे आर नॉट ऑब्जेक्ट. ज्यामध्ये ऑब्जेक्ट किंवा क्रिएट म्हणजे ह्या ऑब्जेक्ट रेफरन्सला तुम्ही ऑब्जेक्ट किंवा म्हणणार जेव्हा एका ऑब्जेक्टसाठी मेमरी अलोट होईल त्या ऑब्जेक्टचा ॲड्रेस त्या ऑब्जेक्ट रेफरन्समध्ये येईल तेव्हा तो ऑब्जेक्ट होईल. म्हणजे इथे 3 ऑब्जेक्ट तयार होतील, 3 ऑब्जेक्ट व्हेरिएबल तयार होतील, ऑब्जेक्ट रेफरन्स तयार होईल स्टाफ ऑफ 0, स्टाफ ऑफ 1, स्टाफ ऑफ 2, बट दे आर नल हिअर ॲट दिस स्टेटमेंट. इथे ते काय असतील तर नल असतील सुरुवातीला. ओके, कारण ते अजून इनिशियलाइज झाले, हे फक्त ऑब्जेक्ट रेफरन्स तयार होते. ओके, आता ऑब्जेक्ट रेफरन्स जर झाले आणि ते जर अजून नल असतील आणि जर डायरेक्टली तुम्ही त्यांच्यासाठी रेस सबमिट मेथड कॉल केली तर नल ऑब्जेक्टवरती जर रेस मेथड जर तुम्ही कॉल करत असाल तर ती मेथड कॉल करता येत नाही, आपण शिकलो ऑलरेडी. म्हणून तुम्ही हे लक्षात करा की जेव्हा तुम्ही ॲरे तयार करणार तर फक्त ऑब्जेक्ट रेफरन्स तयार होईल. मग हे ऑब्जेक्ट केव्हा तयार होईल तर तिघांसाठी तुम्हाला काय करावं लागेल तर स्टाफ ऑफ 0ला इनिशियलाइज करण्यासाठी न्यू ऑपरेटर्स करून कन्स्ट्रक्टर कॉल करावं लागेल एम्प्लॉई क्लासला. स्टाफ ऑफ 1ला पण इनिशियलाइज करण्यासाठी न्यू ऑपरेटर्स करून तुम्हाला कन्स्ट्रक्टर कॉल करावं लागेल. स्टाफ ऑफ 2ला पण इनिशियलाइज करण्यासाठी न्यू ऑपरेटर्स करून तुम्हाला कन्स्ट्रक्टर कॉल करावं लागेल. आणि कसं कॉल करतो आपण, कसं बघा की न्यू ऑपरेटर्स करून कन्स्ट्रक्टर जर कॉल करायचं तुम्हाला, टू इनिशियलाइज स्टाफ ऑफ 0, तर आपण काय करणार स्टाफ ऑफ 0 असाइन.
ओके, आपण न्यू ऑपरेटर इथे यूज करणार. आता इथे न्यू आणि इथे न्यू वेगळं, इथे ॲरे क्रिएट करण्यासाठी न्यू आहे आणि इथे न्यू ऑपरेटर नंतर इथे हे जे एम्प्लॉई आहे इट इज द नेम ऑफ डेटा टाईप. इथे न्यू ऑपरेटर नंतर आपण जे लिहिणार आहे तर आपण इथे कन्स्ट्रक्टर कॉल करायचं इथे न्यू एम्प्लॉई. आता हे सेम वाटतं बघा, पण इथे डिफरन्स आहे. इथे न्यू, इथे हा डेटा टाईप कन्सिडर करायचा, इथे स्क्वेअर वगैरे आहे पुढे, तर हा डेटा टाईप. पण इथे न्यू ऑब्जेक्ट इनिशियलाइज होता न्यू ऑपरेटर नंतर इथे एम्प्लॉई, इथे आपण कन्स्ट्रक्टर कॉल करणार. इथे राऊंड पॅरेंथेसिस, कन्स्ट्रक्टर म्हणजे मेथड असते, मेथड कॉल करताना मेथडला आर्ग्युमेंट असतील तर आपण राऊंड पॅरेंथेसिस देतो. ओके, तर स्टाफ ऑफ 0 असं आहे न्यू एम्प्लॉई आणि जो कन्स्ट्रक्टर कॉल करणार त्याला आपण एम्प्लॉईचं नाव पास करणार. समजा एम्प्लॉईचं नाव मला पास करायचं आहे राहुल. नंतर एम्प्लॉईची सॅलरी पास करायची. सपोज एम्प्लॉईची सॅलरी मला पास करायची आहे 10,550. ओके, 0.50 वॉट एव्हर. ओके, जी काय तुम्हाला पास करायची असेल ती सॅलरी तुम्ही पास करा. ओके, नंतर आता एम्प्लॉईची जॉईनिंग डेट पास करायची आहे बघा. इथे काय करतोय आपण, तर स्टाफ ऑफ 0 हा जो ऑब्जेक्ट आहे हा ऑब्जेक्टला आपण इनिशियलाइज करतोय बाय कॉलिंग द कन्स्ट्रक्टर. तर न्यू ऑब्जेक्ट करून आपण कन्स्ट्रक्टर कॉल करतोय जो आपण डिफाईन केला एम्प्लॉई क्लासने आणि त्या कन्स्ट्रक्टरला आपण पास काय करतोय, त्याला 3 आर्ग्युमेंट आहे बघा. एम्प्लॉईचं नाव पास करणार, एम्प्लॉईची सॅलरी पास करणार आणि एम्प्लॉईची जॉईनिंग डेट पास करायची. तर जॉईनिंग डेट आपण स्टोकसाठी काय घेतलं आहे, ग्रेगोरियन कॅलेंडर क्लासचा ऑब्जेक्ट घेतला आहे. तर इथे तुम्ही काय करेल, एक ग्रेगोरियन कॅलेंडर क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागेल, त्यामध्ये जॉईनिंग डेट स्टोर करून ती जॉईनिंग डेट मी इथे पास करेल. मग आता तुम्ही इथे ग्रेगोरियन कॅलेंडर क्लासचा ऑब्जेक्ट जर क्रिएट करत असेल त्यामध्ये जॉईनिंग डेट स्टोर असेल आणि तो ग्रेगोरियन कॅलेंडर क्लासचा ऑब्जेक्ट जर तुम्हाला ह्या कस्टमरला पास करायचा असेल तर तुम्ही इथे आपण तो एरोनॉमस ऑब्जेक्ट क्रिएट करूया. एरोनॉमस म्हणजे काय की मी इथे काय करतो, न्यू आणि आय विल कॉल द कन्स्ट्रक्टर ऑफ द ग्रेगोरियन कॅलेंडर. सर बघा लिहिणार कसं तुम्ही, इथे खाली लिहितो बघा मी न्यू आणि इथे मी आय विल कॉल द कन्स्ट्रक्टर ऑफ द ग्रेगोरियन कॅलेंडर इन अ जावा ॲप्लिकेशन. तुम्ही कोणत्याही क्लासचा कन्स्ट्रक्टर जो तुम्ही कॉल केला इज इन द न्यू ऑपरेटर, तर तिथे तो न्यू ऑपरेटर काय करेल, त्या क्लासच्या ऑब्जेक्टसाठी मेमरी अलॉट करेल आणि त्या मेमरी आणि त्या कन्स्ट्रक्टरमधल्या व्हॅल्यू स्टोर करेल. समजा याची जॉईनिंग डेट असेल 2017 11/31 म्हणजे 31 डिसेंबर 2017 जर याची जॉईनिंग डेट असेल तर ती जॉईनिंग डेट मी त्यामध्ये स्टोर केली. नंतर ब्रॅकेट कंप्लीट 7. तर इथे बघा मी काय केलं, तर इथे स्टाफ ऑफ 0 असं आहे न्यू आणि तुम्ही एम्प्लॉई क्लासचा कन्स्ट्रक्टर कॉल करतो. ओके, त्या कस्टमरला मी एम्प्लॉईचं नाव पास केलं, एम्प्लॉईची सॅलरी पास केली आणि नंतर एम्प्लॉईचं जॉईनिंग डेट पास केलं. जॉईनिंग डेट जी असेल एम्प्लॉईची म्हणजे हायर डे ज्याला म्हटलं आपण, त्या हायर डे म्हणजे डेट आहे. तर मी काय केलं इथे ती डेट स्टोरमध्ये मी इथे ग्रेगोरियन कॅलेंडर क्लासचा कन्स्ट्रक्टर कॉल केला आणि त्या कन्स्ट्रक्टरला मी ही जॉईनिंग डेट पास केली. आपण बघितलं हाऊ टू क्रिएट द ऑब्जेक्ट ऑफ द ग्रेगोरियन कॅलेंडर क्लास इन दॅट लास्ट लेक्चर्स. तर इथे मी ऑन द फ्लाय ऑब्जेक्ट क्रिएट केला म्हणजे अननॉमस ऑब्जेक्ट क्रिएट केला. पण इथे जेव्हा मी न्यू ऑपरेटर्स करून ग्रेगोरियन कॅलेंडर क्लासचा कन्स्ट्रक्टर कॉल करणार तर इथे ग्रेगोरियन कॅलेंडर क्लासचा एक ऑब्जेक्ट आहे, त्या ऑब्जेक्टमध्ये ही डेट स्टोर केली आणि तो ऑब्जेक्ट आपण ह्या एम्प्लॉई कन्स्ट्रक्टरला आपण ॲज अ आर्ग्युमेंट म्हणून इथे पास करतोय. ओके, तर दिस इज समवॉट डिफरंट हिअर, दिस यू हॅव टू कीप इन माइंड की इथे आपण काय करतोय, ग्रेगोरियन कॅलेंडर क्लासचा एक ऑब्जेक्ट क्रिएट केला जाईल, त्या ऑब्जेक्टमध्ये जॉईनिंग डेट जी आहे ती स्टोर केली आपण आणि ती जॉईनिंग डेट आपण पास करतोय. म्हणजे एम्प्लॉई कस्टमरला आपण 3 व्हॅल्यू पास केल्या, एम्प्लॉईचं नाव पास केलं, एम्प्लॉईची सॅलरी पास केली आणि एम्प्लॉईची जॉईनिंग डेट पास केली. आणि हे जे स्टेटमेंट आहे हे स्टेटमेंट जेव्हा एक्झिक्यूट होईल बघा तेव्हा काय होईल, तर स्टाफ ऑफ 0 असेल तर हा न्यू ऑपरेटर काय करेल, एम्प्लॉई क्लासचा कन्स्ट्रक्टर कॉल करेल. म्हणजे हा न्यू ऑपरेटर काय करेल बघेल की कोणत्या क्लासचा कन्स्ट्रक्टर आहे, एम्प्लॉई क्लासचा कन्स्ट्रक्टर आपण इथे कॉल करतोय. तर हा न्यू ऑपरेटर काय करेल, एम्प्लॉई क्लासच्या एका ऑब्जेक्टसाठी मेमरी अलॉट करेल. ओके, एम्प्लॉई क्लासच्या एका ऑब्जेक्टसाठी मेमरी अलॉट करेल आणि तो जो न्यूली क्रिएटेड ऑब्जेक्ट आहे त्याच्यासाठी हा कन्स्ट्रक्टर कॉल करेल. ओके, बघा क्रिएटिंग ऑब्जेक्टमध्ये मी सांगितलं बघा आपण जो क्रिएटिंग ऑब्जेक्ट फर्स्ट टॉपिक शिकलो ह्या चॅप्टरमध्ये की जावा विचारल्यामध्ये कोणत्याही क्लासचा जर तुम्हाला ऑब्जेक्ट क्रिएट करायचा असेल तर कोणत्याही क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करताना तुम्ही कसा क्रिएट करणार, तर न्यू ऑपरेटर्स करून तुम्ही त्या क्लासचा कन्स्ट्रक्टर कॉल करणार. तर न्यू ऑपरेटर्स करून तुम्ही ज्या क्लासचा कन्स्ट्रक्टर कॉल करत असेल त्या क्लासच्या एका ऑब्जेक्टसाठी हा न्यू ऑपरेटर मेमरी अलॉट करेल. पण हा न्यू ऑपरेटर काय करेल, एम्प्लॉई क्लासच्या एका ऑब्जेक्टसाठी किती मेमरी लागेल ती कॅल्क्युलेट करेल ॲट दिस पॉईंट, ती मेमरी अलोकेट करेल. म्हणजे तेवढी मेमरी अलोकेट करेल तर तो एक नवीन ब्लँक ऑब्जेक्ट आहे आणि त्या ऑब्जेक्टसाठी हा कन्स्ट्रक्टर कॉल करेल आणि हा कन्स्ट्रक्टर काय करेल, त्या ऑब्जेक्टला इनिशियलाइज करेल आणि त्या ऑब्जेक्टमध्ये एका एम्प्लॉईची इन्फॉर्मेशन स्टोर करेल. समजा राहुल त्याची सॅलरी आणि त्याची जॉईनिंग डेट स्टोर करेल. आणि तो जो न्यूली क्रिएटेड ऑब्जेक्ट आहे जो क्रिएट होऊन इनिशियलाइज झाला पाहिजे ते कन्स्ट्रक्टर त्याचा ॲड्रेस काय केला जाईल, तो ॲड्रेस स्टाफ ऑफ 0 मध्ये स्टोर करेल. त्याचा ॲड्रेस जेव्हा स्टाफ ऑफ 0 मध्ये स्टोर केला जाईल तेव्हा स्टाफ ऑफ 0 ज्याच्यामध्ये नल होतो तो नल निघून जाईल आणि त्याच्यामध्ये काय या न्यूली क्रिएटेड ऑब्जेक्टचा ॲड्रेस येईल. आता स्टाफ ऑफ 0 हा तुमच्या नावामध्ये ऑब्जेक्ट झाला. आता तो ऑब्जेक्ट व्हेरिएबल न राहता
नाव इट इज यू कॅन नाव इट इज द ऑब्जेक्ट. त्याला आता तुम्ही ऑब्जेक्ट म्हणणार. ओके, म्हणजे लक्षात ठेवा कोणत्याही क्लासचा ऑब्जेक्ट घेतल्यानंतर तो ऑब्जेक्ट व्हेरिएबल असतो, ऑब्जेक्ट रेफरन्स असतो. तो ऑब्जेक्ट रेफरन्सला ऑब्जेक्ट केव्हा म्हणणार तुम्ही, जेव्हा तुम्ही इनिशियलाइज करणार, म्हणजे त्याच्यामध्ये जेव्हा कुठल्या तरी ऑब्जेक्टचा ॲड्रेस येईल त्यावेळेला. दिस इज इम्पॉर्टंट. तर सिमिलर टू दिस यू हॅव टू इनिशियलाइज द स्टाफ ऑफ 1 अँड स्टाफ ऑफ 2 ऑल्सो. ओके, याचप्रमाणे आपण स्टाफ ऑफ 1 ला पण इनिशियलाइज करणार, स्टाफ ऑफ 2 ला पण इनिशियलाइज करणार. तर स्टाफ ऑफ 1 ला आणि स्टाफ ऑफ 2 ला इनिशियलाइज करण्यासाठी मी काय करेल इथे, आय टू ॲड अ स्टेटमेंट टू इनिशियलाइज स्टाफ ऑफ 1. स्टाफ ऑफ 1 असाइन न्यू आणि मी पुन्हा एम्प्लॉई क्लासचा कन्स्ट्रक्टर कॉल करेल. इन ब्रॅकेट एम्प्लॉईचं नाव मी पास केलं समजा महेश. एम्प्लॉईची सॅलरी पास केली सपोज 15,750.70. नंतर जॉईनिंग डेट मला पास करायची आहे, तसे न्यू आणि तुम्ही इथे ग्रेगोरी कॅलेंडर क्लासचा ऑब्जेक्ट घेतला. न्यू हिअर यू हॅव टू कॉल द कन्स्ट्रक्टर ऑफ ग्रेगोरी कॅलेंडर. न्यू ग्रेगोरी कॅलेंडर इन ब्रॅकेट यू हॅव टू पास द जॉईनिंग इयर सपोज 2018. जॉइनिंग मंथ सपोज 10 आणि जॉइनिंग डे सपोज 15. ओके, हे 15/10/2018, हे 15 नोव्हेंबर 2018 हे जॉइनिंग डेट्स होती. बॅकेट कंप्लीट सेम करा. ओके, नंतर त्याप्रमाणे मी स्टाफ ऑफ 2 इनिशियलाइज करणार. स्टाफ ऑफ 2 असाइन न्यू अगेन एम्प्लॉई क्लासचा कस्टमर मी कॉल करणार. ओके, इन बॅकेट यू हॅव टू पास द एम्प्लॉई नेम सपोज हेमंत. एम्प्लॉईची सॅलरी पास करणार तुम्ही इथे व्हॉटएव्हर सपोज 9,585.50. नंतर न्यू आणि अगेन यू हॅव टू कॉल द ग्रेगोरी कॅलेंडर क्लास कन्स्ट्रक्टर. तर मी इथे शॉर्टकट ओके खाली लिहितो मी इथे. तर से न्यू आणि यू हॅव टू कॉल द कन्स्ट्रक्टर ऑफ ग्रेगोरी कॅलेंडर, ग्रेगोरियन कॅलेंडर. नंतर जॉइनिंग इयर सपोज असेल 2019. नंतर मंथ असेल सपोज 8 आणि डे असेल समजा 10. ते पास करणार मी ब्रॅकेट कंप्लीट सेमिकोलॉन. ओके, तसं करा की ऑल दिस 3 स्टेटमेंट्स ओके विल इनिशियलाइज ऑल द 3 ऑब्जेक्ट्स. स्टाफ ऑफ 0 इथे इनिशियलाइज केला जाईल, स्टाफ ऑफ 1 इनिशियलाइज केला जाईल, स्टाफ ऑफ 2 इनिशियलाइज केला जाईल. तर इथे आपण ऑब्जेक्ट रेफरन्स क्रिएट केले टू स्टोअर द इन्फॉर्मेशन अबाउट द 3 एम्प्लॉईज. ते तिघं ऑब्जेक्टमध्ये म्हणजे स्टाफ ऑफ 0, स्टाफ ऑफ 1 आणि स्टाफ ऑफ 3 स्टाफ ऑफ 2 तिघं ऑब्जेक्टमध्ये 3 एम्प्लॉईची इन्फॉर्मेशन स्टोअर केली. वन्स यू हॅव created the object and initialize that object means if you have stored the information about the real world objects into the objects within the program, then you can perform the operation on that object. मग नंतर तुम्ही त्या ऑब्जेक्टवरती आता ऑपरेशन करू शकता, इतर ऑपरेशन त्यांना इनिशियलाइज केल्यानंतर. ओके, आता पुढचे ऑपरेशन कोणते करायचे आपल्याला, तर तिघं जे ऑब्जेक्ट आहे तिघं जे एम्प्लॉई आहे स्टाफ ऑफ 0, स्टाफ ऑफ 1, स्टाफ ऑफ 2. स्टाफ ऑफ 0 मध्ये राहुल ह्या एम्प्लॉईची इन्फॉर्मेशन आहे, स्टाफ ऑफ 1 मध्ये महेश ह्या एम्प्लॉईची इन्फॉर्मेशन आहे आणि स्टाफ ऑफ 2 मध्ये हेमंत ह्या एम्प्लॉईची इन्फॉर्मेशन आहे. तर तिघं एम्प्लॉईची मला सॅलरी वाढवायची आहे आणि समजा मला तिघांची सॅलरी ही 5% वाढवायची. तर मी तिघांसाठी काय करेल, तर स्टाफ ऑफ 0 साठी पण, स्टाफ ऑफ 1 साठी पण आणि स्टाफ ऑफ 2 साठी पण तिघांसाठी मी रेस सॅलरी मेथड कॉल करेल. ओके, आणि तिघांसाठी सेम रेस द्यायचा मला, तर ती मेथड मी सर्वांसाठी सारखीच कॉल करेल. तर सर्वांसाठी जर सारखी कॉल करायची असेल तर तुम्ही ती लूपमध्ये कॉल करू शकता. मी काय करणार, मी इंटिजर एक आय व्हॅल्यू घेणार आणि तुम्ही त्या तिघांवरती त्या ॲरेवरती तुम्ही लूप चालवणार. लूप कसं चालवणार तुम्ही, फॉर आय असाइन 0, आय लेस दॅन 3 आणि आय प्लस प्लस. आणि हा जो लूप असेल त्या लूपमध्ये काय करणार मी, स्टाफ हा जो ॲरे तर स्टाफ ऑफ आय म्हणजे की आयची व्हॅल्यू 0 असेल स्टाफ ऑफ 0, आयची व्हॅल्यू 1 होईल स्टाफ ऑफ 1, आयची व्हॅल्यू 2 होईल स्टाफ ऑफ 2, आयची व्हॅल्यू 3 झाल्यानंतर लूप टर्मिनेट होईल. तर तिघं ऑब्जेक्टसाठी तुम्हाला कोणतं ऑपरेशन करायचं आहे, रेज सॅलरी. तर ते जे ऑपरेशन आहे ते ऑपरेशन करण्याची मेथड आपण डिफाईन केली एम्प्लॉई क्लासमध्ये. ते तिघं एम्प्लॉई क्लासच्या ऑब्जेक्टसाठी कॉल करा आणि कितीने वाढवायची सॅलरी, तर 5%. तर मी ते रेजची व्हॅल्यू 5%ची व्हॅल्यू पास करतो 5.0 आणि ही जी हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला इथे क्लोज करतो. तसं करा की हिअर व्हॉट हॅपन्स, तर फॉर आय साइन 0, आय लेस दॅन 3, आय प्लस प्लस इथे स्टाफ ऑफ 0 साठी, स्टाफ ऑफ 1 साठी, स्टाफ ऑफ 2 साठी, तर तिघं एम्प्लॉईसाठी इथे रेस सॅलरी मेथड कॉल येईल आणि रेस सॅलरी मेथड काय करणार, तर तिघं एम्प्लॉईची सॅलरी 5% वाढेल. आणि याची पण सॅलरी 5% आहे, याची पण सॅलरी 5% आणि याची पण सॅलरी 5%. तर तुम्हाला वेगवेगळ्या पर्सेंटने वाढायची असेल तर तुम्हाला सेपरेटली कॉल करावं लागेल. ओके, आणि आफ्टर इन्क्रिमेंटिंग द सॅलरी ऑफ द ऑल एम्प्लॉईज नाव हॅव टू प्रिंट. आपण त्याला सुद्धा प्रिंट करूया. तर प्रिंट करण्यासाठी से तिघा एम्प्लॉईची इन्फॉर्मेशन इथे प्रिंट करतो. तर प्रिंट करण्यासाठी तिघांसाठी प्रिंट मेथड कॉल करावं लागेल. ओके, स्टाफ ऑफ 0 साठी पण, 1 साठी पण, 2 साठी पण. तर अगेन बघू
इथे फॉर आय असेल 0, आय लेस दॅन 3 आणि आय प्लस प्लस. आणि हा जो लूप असेल त्या लूपमध्ये मला काय करायचं आहे तर स्टाफ ऑफ आय डॉट कोणतं ऑपरेशन करायचं आहे तिघांवरती मला प्रिंट ऑपरेशन करायचं आहे. तर प्रिंट ऑपरेशन करण्याची प्रिंट मेथड आहे ते मी तिथे कॉल करेल. ओके. आणि हा जो लूप असेल हा लूप मी क्लोज करेल. तर स्टाफ ऑफ 0 डॉट प्रिंट म्हणजे स्टाफ ऑफ 0 डॉट प्रिंट म्हणजे स्टाफ ऑफ 0 मध्ये जी एम्प्लॉईची इन्फॉर्मेशन असेल राहुलची ते प्रिंट करेल पण सॅलरी इन्क्रीमेंट झाली असेल बघा. स्टाफ ऑफ 1 डॉट प्रिंट महेशची इन्फॉर्मेशन प्रिंट करेल त्याची सॅलरी पण इन्क्रीमेंट झाली असेल कारण प्रिंट करायच्या आधी आपण इन्क्रीमेंट ऑपरेशन केलं आहे. स्टाफ ऑफ 2 मध्ये हेमंतची इन्फॉर्मेशन आहे ती पण प्रिंट केली जाईल. ओके. तर सर्व एम्प्लॉईची इन्फॉर्मेशन आहे आपण प्रिंट केली. ओके. आणखी आता कुठलं ऑपरेशन नाही करायचं आहे जी मेन मेथड आहे ती मेन मेथड आपण क्लोज करणार आणि जो क्लास आहे मेन मेथडचा हा क्लास आपण काय करणार क्लोज करणार. गेट इट. तसे बघा की हाऊ टू नाव दिस कंप्लीट सर्व प्रोग्राम हा झाला आपला प्रोग्राम कंप्लीट झाला. कशासाठी प्रोग्राम डेव्हलप केला तसे टू स्टोर द इन्फॉर्मेशन अबाउट द 3 एम्प्लॉईज. ओके. अँड टू परफॉर्म द ऑपरेशन ऑन द एम्प्लॉईज त्यासाठी आपण हा प्रोग्राम डेव्हलप केला. आता असे बघा की हा जो प्रोग्राम असेल ज्यामध्ये की आता 2 क्लासेस आहे बघा. एक एम्प्लॉई क्लास आपण डिफाईन केला आणि एक एम्प्लॉई टेस्ट क्लास आपण डिफाईन केला. ठीक आहे. तर जेव्हा हा जो प्रोग्राम आहे हा प्रोग्राम जर तुम्हाला कम्प्युटरवरती टाईप करून त्याची फाईल बनवल्यानंतर जर कम्प्युटरवरती रन करून पाहिजे असेल तर तुम्हाला काय काय करावं लागेल बघा. तर हा जो प्रोग्राम असेल तर तुम्ही टेक्स्टपॅड आपण टेक्स्टपॅड एडिटर यूज करणार आहोत बघा. तर तुम्ही आणणार टेक्स्टपॅड ओपन करणार यू टू टाईप दिस प्रोग्राम. हा प्रोग्राम टाईप केल्यानंतर ह्या प्रोग्रामची फाईल बनवून तुम्ही तुमच्या फोल्डरमध्ये तुम्ही सेव्ह करा. पण मी आता मी ऑलरेडी सांगितलं की कोणत्याही जावाच्या प्रोग्रामच्या फाईलला नाव कोणतं देणार तुम्ही तर ज्या क्लासमध्ये मेन मेथड आहे त्या क्लासचं नाव जो तो क्लास पब्लिक असेल त्या पब्लिक क्लासचं नाव तुम्ही देणार. म्हणजे हा जो प्रोग्राम आहे ह्या प्रोग्रामची ह्या प्रोग्रामला सेव्ह करताना तुम्ही त्या प्रोग्रामच्या फाईलचं नाव देणार तर एम्प्लॉई टेस्ट डॉट जावा. या प्रोग्रामच्या फाईलचं नाव देणार तुम्ही ज्या क्लासमध्ये मेन मेथड आहे त्या क्लासचं नाव एम्प्लॉई टेस्ट डॉट जावा ह्या नावाने तुम्ही ही फाईल काय करणार सेव्ह करणार. ओके. हा जो प्रोग्राम आहे हा प्रोग्राम तुम्ही सेव्ह कसा करणार तर त्या प्रोग्रामच्या फाईलचं नाव देणार ज्या क्लासमध्ये मेन मेथड आहे त्या क्लासचं नाव एम्प्लॉई टेस्ट डॉट जावा या नावाने हा प्रोग्राम तुम्ही सेव्ह करणार. सेव्ह केल्यानंतर यू हॅव टू कंपाईल दिस प्रोग्राम युजिंग द जावा कंपायलर अँड आफ्टर कंपायलेशन इफ देर आर नो एरर्स यू हॅव टू इंटरप्रेट दिस प्रोग्राम मीन्स यू हॅव टू गिव्ह दिस प्रोग्राम फॉर द एक्झिक्युशन युजिंग द जावा इंटरप्रेटर. ओके. पण जेव्हा तुम्ही कोणताही प्रोग्राम कंपाईल करता ओके कोणताही प्रोग्राम तुम्ही कंपाईल करता तर इथे मी से आय विल रिमूव्ह दिस. चलो कोणताही प्रोग्राम तुम्हाला कंपाईल करायचं असेल तर मी तुम्हाला स्टेप सांगितलं की यू हॅव टू शिफ्ट द डॉस ऑपरेटिंग सिस्टम देअर यू हॅव टू शिफ्ट इन टू युअर डिरेक्टरी. तुमच्या डिरेक्टरीमध्ये शिफ्ट होणार. तुमच्या डिरेक्टरीमध्ये शिफ्ट झाल्यानंतर जावा सी आणि जावा हे जे कंपायलर आणि इंटरप्रिटर आहे हे ज्या डिरेक्टरीमध्ये आहे त्या डिरेक्टरीचा पाथ तुम्ही सेट करणार. तो पाथ सेट केल्यानंतर मग तुम्ही तुमच्या डिरेक्टरीमध्ये असताना म्हणजे कमांड प्रॉम्प्ट होती तुम्ही तुमच्या डिरेक्टरीमध्ये असताना तिथे तुम्ही जावा सी हा जो कंपायलर आहे हा कंपायलर यूज करून तुम्ही तुमचा प्रोग्राम कंपाईल करू शकता. तर जावा सी सोबत तुम्हाला काय लागतं तर जो प्रोग्राम कंपाईल करायचा आहे त्या प्रोग्रामच्या फाईलचं नाव म्हणजे एम्प्लॉई टेस्ट डॉट जावा आणि एंटर की तुम्ही प्रेस करा. तसे कंपाईल करायला कसं येणार तर जावा सी एम्प्लॉई टेस्ट डॉट जावा किंवा शॉर्टकट आहे Ctrl+1 इन द टेस्ट एडिटर. तर जेव्हा तुम्ही तुमचा प्रोग्राम कंपाईल करणार तर कंपायलर काय करतो हा जो प्रोग्राम असेल एम्प्लॉई टेस्ट डॉट जावा त्या प्रोग्राममध्ये ज्या काही इन्स्ट्रक्शन असतील त्या सर्व इन्स्ट्रक्शन रीड करून चेक करेल आणि इफ देर आर नो एरर्स ते विल कन्वर्ट दॅट इन्स्ट्रक्शन इन टू द बाईट कोड. ओके. तर सर्व इन्स्ट्रक्शन कोणत्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करेल बाईट कोडमध्ये कन्वर्ट करेल आणि तो जो बाईट कोड क्रिएट करेल सर्व इन्स्ट्रक्शनचा तो बाईट कोड प्रत्येक क्लासचा सेपरेट बाईट कोड सेपरेट क्लास फाईलमध्ये स्टोर करेल. म्हणजे त्याला यामध्ये 2 क्लास आहे एक एम्प्लॉई क्लास आहे एक एम्प्लॉई टेस्ट क्लास आहे. तर आफ्टर द कंपायलेशन इथे तुमच्या डिरेक्टरीमध्ये 2 क्लास फाईल झाली एक एम्प्लॉई डॉट क्लास नावाची फाईल राहील आणि एक एम्प्लॉई टेस्ट डॉट क्लास नावाची फाईल राहील. सो बघा तुम्ही ऑब्झर्व करणार जेव्हा प्रोग्राम तुम्ही कंपाईल करा तर कंपाईल केल्यानंतर तुमच्या डिरेक्टरीमध्ये तुम्ही होणार 2 क्लास फाईल झालेले असते. ओके. एम्प्लॉई डॉट क्लास आणि एम्प्लॉई टेस्ट डॉट क्लास. एम्प्लॉई डॉट क्लास फाईलमध्ये एम्प्लॉई क्लासच्या इन्स्ट्रक्शनचा बाईट कोड असेल आणि एम्प्लॉई टेस्ट डॉट क्लासमध्ये एम्प्लॉई टेस्ट हा जो क्लास आहे त्या क्लासमध्ये जे इन्स्ट्रक्शन आहे त्याच्या करेस्पॉन्डिंग बाईट कोड असेल. ओके. तर कोणताही जावाचा प्रोग्राम जर तुम्ही कंपाईल करतात तर कंपायलर काय करतो जावाचा की जावा सोर्स कोडला कन्वर्ट करतो इनटू बाईट कोड. ओके. तो बाईट कोड म्हणजे व्हर्च्युअल मशीन कोड असतो आणि तो मशीन इंडिपेंडंट असतो हे आपण शिकलो आहे बघा. आणि तो बाईट कोड कुठे स्टोर करतो तर क्लास फाईलमध्ये स्टोर करतो. प्रत्येक क्लासची क्लास फाईल झाली
जेवढे क्लासेस असतील तुमच्यामध्ये त्या प्रत्येक क्लासचे. ओके. आणि नंतर मग तुम्हाला काय करावं लागतं की कंपाईल करायच्या नंतर सक्सेसफुली जर कंपाईल झाला, इफ देर आर नो एरर्स, तर मग तुम्ही पुन्हा प्रॉम्प्टला परत येणार आणि आता हा जो प्रॉम्प्ट आहे, हा प्रॉम्प्ट जर तुम्हाला रन करायला द्यायचा असेल तर ज्याचा प्रॉम्प्ट रन करायला देणार तुम्ही इंटरप्रेटरला देणार तो टू इंटरप्रेट. इंटरप्रेटर म्हणजे काय की तो प्रोग्रामचं एक्शन स्टार्ट करतो. ओके. आणि इंटरप्रेटरला देताना काय करावं लागतं तुम्हाला बघा. आता असं बघा, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की जेव्हा तुम्ही तुमचा प्रॉम्प्ट इंटरप्रेट करायला देणार तर इंटरप्रेटर, ज्याच्या इंटरप्रेटरचं नाव काय जावा. आणि इंटरप्रेटरला तुम्ही इंटरप्रेटरसोबत तुम्हाला इनपुट काय लागतं तर जो प्रॉम्प्ट तुम्हाला इंटरप्रेट करायला द्यायचा आहे, म्हणजे जो प्रॉम्प्ट तुम्हाला एक्झिक्यूट करायला द्यायचा आहे. इथे आपल्याला कोणता प्रॉम्प्ट एक्झिक्यूट करायला द्यायचा आहे तर एम्प्लॉई टेस्ट डॉट जावा हा प्रॉम्प्ट आपल्याला एक्झिक्यूट करायला द्यायचा आहे आफ्टर द कंपायलेशन. तर जो प्रॉम्प्ट तुम्हाला एक्झिक्यूट करायला द्यायचा आहे त्या प्रॉम्प्टमध्ये मेन मेथड ज्या क्लासमध्ये आहे त्या क्लासचं नाव तुम्हाला इंटरप्रेटरला द्यावं लागतं. दिस इज इम्पॉर्टंट थिंग दॅट यू हॅव टू कीप इन माइंड. सो बघा काय सांगितलं मला, इंटरप्रेटर सोबत तुम्हाला काय लागतं, कंपाईल करताना काय लागतं, जो प्रॉम्प्ट कंपाईल करायचा आहे त्या प्रॉम्प्टच्या सोर्स कोडच्या फाईलचं नाव एम्प्लॉई टेस्ट विथ एक्सटेन्शन डॉट जावा. पण इंटरप्रेटर सोबत जावासोबत तुम्हाला फाईलचं नाव नाही द्यावं लागत. तुम्हाला काय द्यावं लागतं की जो प्रॉम्प्ट तुम्हाला इंटरप्रेट करायला द्यायचा आहे, ज्या प्रॉम्प्टचं एक्झिक्युशन स्टार्ट करायचं आहे त्या प्रॉम्प्टमध्ये ज्या क्लासमध्ये मेन मेथड आहे त्या क्लासचं नाव तुम्हाला द्यावं लागतं इंटरप्रेटरला. म्हणजे इथे कोणत्या क्लासमध्ये मेन मेथड आहे या प्रॉम्प्टमध्ये तर एम्प्लॉई टेस्ट क्लासमध्ये मेन मेथड आहे त्या क्लासचं नाव तुम्हाला द्यावं लागतं. त्यामुळे असं बघा की इंटरप्रेटरसोबत तुम्हाला ज्या क्लासमध्ये मेन मेथड आहे त्याचं नाव द्यावं लागतं. आणि म्हणून त्या क्लासचं नाव लक्षात राहायला पाहिजे. म्हणून आपण प्रोग्रामच्या फाईलला पण तेच नाव दिलं असतं, तेच नाव आपण देतो. मी तुम्हाला सांगितलं की ज्या प्रोग्रामच्या फाईलला नाव देणार तुम्ही, ज्या क्लासमध्ये मेन मेथड आहे त्या क्लासचं नाव तुम्ही प्रोग्रामच्या फाईलला देत चला. हे कंपल्शन नाही आहे. ओके. तुम्ही याला नाव XYZ दिलं तरी चालणार आहे, पण का आपण नाव फाईलला मेन मेथड ज्या क्लासमध्ये त्या क्लासचं नाव देणार, कारण त्या क्लासचं नाव आपलं इंटरप्रेट करताना इंटरप्रेटरला द्यावं लागतं आणि ते लक्षात राहायला पाहिजे. आता हे सिंपल प्रोग्राम आहे, यामध्ये 2च क्लास आहे. एखाद्या प्रोग्राममध्ये 10 क्लास असतील, 15 क्लास असतील, 50 क्लास असतील, तर कोणत्या क्लासमध्ये मेन मेथड आहे हे लक्षात राहायला पाहिजे ना. तर ते लक्षात राहण्यासाठी त्याच क्लासचं नाव आपण फाईलला दिलं तर लक्षात राहील आपल्याला. ओके. तर म्हणून तुम्हाला कोणत्याही ज्या प्रोग्रामच्या फाईलला नाव कोणतं देणार तर ज्या क्लासमध्ये मेन मेथड आहे त्या क्लासचं, आणि त्या क्लासचं नाव फाईलला ज्या क्लासचं नाव आहे तोच नाव तुम्हाला इथे द्यावं लागतं इंटरप्रेटरसोबत. आणि जावा आणि इथे तुम्ही काय करणार एम्प्लॉई टेस्ट आणि एंटर की प्रेस करणार. आता जेव्हा तुम्ही एंटर की प्रेस कराल तेव्हा हा जो इंटरप्रेटर असेल हा काय करेल ते पण तुम्हाला इथे महत्त्वाचं आहे. तर जेव्हा तुम्ही जावाचा प्रोग्राम इंटरप्रेट करायला देतात तर कसं देतात तर इज इन द जावा इंटरप्रेटर. व्हॉट इज द नेम ऑफ द जावा इंटरप्रेटर जावा. आणि जावाच्या इंटरप्रेटरला तुम्हाला इनपुट द्यावं लागतं. म्हणजे जावाच्या इंटरप्रेटरला तुम्हाला कोणती इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करावं लागते तर जो प्रॉम्प्ट तुम्हाला एक्झिक्युशनला द्यायचा आहे त्या प्रॉम्प्टमध्ये मेन मेथड ज्या क्लासमध्ये आहे त्या क्लासचं नाव द्यावं लागतं. मला हा प्रॉम्प्ट एक्झिक्युशनला द्यायचा आहे, या प्रॉम्प्टमध्ये मेन मेथड कोणत्या क्लासमध्ये आहे एम्प्लॉई टेस्ट त्या क्लासचं नाव देणार आणि एंटर की प्रेस करणार. तर एंटर की प्रेस केल्यानंतर मग होईल काय इंटरनली, व्हॉट हॅपन्स इंटरनली. तर हा जो इंटरप्रेटर आहे बघा जावाचा इंटरप्रेटर जो आहे तो इंटरप्रेटर काय करतो की हा जो क्लास आहे या क्लासची जी क्लास फाईल आहे ती ओपन करेल. म्हणजे एम्प्लॉई टेस्ट क्लास जो आहे त्याची क्लास फाईल ओपन करेल. ओके. आणि तो जो क्लास आहे त्या क्लास फाईलमध्ये त्या क्लासमध्ये मेन मेथड आहे तर मेन मेथडचा बाईट कोड असेल, तिथून एक्झिक्युशन स्टार्ट करेल. पण मेन मेथड म्हणजे त्या क्लासच्या क्लास फाईलमध्ये मेन मेथडचा जो बाईट कोड आहे तो एक्झिक्यूट करायला सुरुवात करेल. म्हणजे मेन मेथडपासून एक्झिक्युशन स्टार्ट होतं ना. तर काय होईल ते तर जावा आणि आपण एम्प्लॉई टेस्ट जेव्हा देणार तर हा इंटरप्रेटर काय करेल ज्या क्लासचं तुम्ही नाव दिलं आहे त्या क्लासमध्ये जी मेन मेथड आहे ती कॉल करेल. म्हणजे जावा एम्प्लॉई टेस्ट म्हणणार तर हा इंटरप्रेटर काय करेल एम्प्लॉई टेस्ट जो क्लास आहे त्या क्लासमध्ये मेन मेथड कॉल करेल आणि त्या मेन मेथडपासून एक्झिक्युशन स्टार्ट करेल. म्हणून ते बघा की कोणत्याही जावा लाईनच्या प्रॉम्प्टचं एक्झिक्युशन हे मेन मेथडपासून स्टार्ट होण्याची गरज असते. तर मेन मेथड ज्या क्लासमध्ये आहे त्याच क्लासचं नाव तुम्हाला इथे द्यावं लागतं इंटरप्रेटरला. कारण तो इंटरप्रेटर काय करतो ज्या क्लासचं नाव दिलं असेल, तुम्ही जर इथे एम्प्लॉई क्लासचं नाव दिलं तर एम्प्लॉई क्लासमध्ये तो मेन मेथड सर्च करेल. पण मेन मेथड एम्प्लॉई क्लासमध्ये नाही आहे, म्हणून ज्या क्लासमध्ये मेन मेथड आहे त्याचं नाव तुम्हाला द्यावं लागतं. तर जावा आणि एम्प्लॉई टेस्ट म्हटलं की हा काय करेल इंटरप्रेटर एम्प्लॉई टेस्ट नावाचा जो क्लास आहे त्या क्लासमध्ये मेन मेथड कॉल करेल आणि त्या मेन मेथडपासून तो एक्झिक्युशन स्टार्ट करेल. पण आता इथे बघा मी जसं तुम्हाला ऑलरेडी पण सांगितलं की जी मेन मेथड आहे ही तुम्हाला स्टॅटिक घ्यावं लागते, पब्लिक घ्यावं लागते. तर व्हाय तर रिझन इज हिअर. कारण काय ते इथे बघा काय कारण आहे बघा. तर हा जो इंटरप्रेटर आहे
हा इंटरप्रेटर आणि एक गोष्ट आणखी सांगितली की तो क्लास तुम्ही पब्लिक घेणार. ओके, ज्या क्लासमध्ये मेन मेथड आहे तो क्लास तुम्ही पब्लिक घेणार. तर तो क्लास तुम्ही पब्लिक काय घेणार? ओके, तर तो इंटरप्रेटरला ऍक्सेस व्हायला पाहिजे तो क्लास. कारण इंटरप्रेटरला जेव्हा तुम्ही क्लासचं नाव देणार तर तो इंटरप्रेटर तो क्लास ऍक्सेस करेल आणि त्या क्लासमधली मेन मेथड कॉल करेल. म्हणून हा क्लास इंटरप्रेटरला ऍक्सेस व्हायला पाहिजे ना. तर तुमच्या प्रोग्राममध्ये क्लास आहे तो आउटसाइड प्रोग्रामला जर ऍक्सेस व्हायला पाहिजे असेल तर तो पब्लिक तुम्ही लिहिणार. ओके, म्हणून इथे जो क्लास मेन मेथड ज्यामध्ये तो जनरली आपण पब्लिक घेतो. ओके, आणि हा इंटरप्रेटर काय करतो? तो जो क्लास आहे त्या क्लासचं नाव यूज करून त्या क्लासमधली मेन मेथड कॉल करतो. पण म्हणजे इंटरप्रेटर काय करतो? ह्या क्लासमधली मेन मेथड कॉल करतो. पण जर तुम्हाला कोणत्याही क्लासमधली मेथड जर तुम्हाला क्लासच्या बाहेर कॉल करायची असेल तर ऑब्जेक्ट लागतो हे आपल्याला माहिती आहे की नाही. म्हणजे जर एम्प्लॉई टेस्ट क्लासमधली मेन मेथड जर मला क्लासच्या बाहेर कॉल करायची असेल, इंटरप्रेटरला कॉल करायची आहे, तर इंटरप्रेटर जोड ऑब्जेक्ट आहे का टू कॉल दॅट मेन मेथड? नाही. इंटरप्रेटर जोड काय आहे? क्लासचं नाव आहे. त्यामुळे ती जी मेन मेथड आहे ती अशी असायला पाहिजे की क्लासचं नाव यूज करून इंटरप्रेटरला कॉल करता पाहिजे. जेव्हा इंटरप्रेटरला तुम्ही इंटरप्रेटर जेव्हा त्या नावाचं एक्शन चालू करेल त्या इंटरप्रेटरला हा जो क्लास आहे त्या क्लासमधली मेन मेथड जर ऍक्सेस करायची असेल तर ती मेन मेथड कशी डिफाईन करावी लागेल मला? जेणेकरून की ती क्लासचं नाव यूज करून कॉल करता पाहिजे. कारण इंटरप्रेटरला आपण क्लासचं नाव देतो, क्लासचा ऑब्जेक्ट नाही देतो. त्यामुळे क्लासचं नाव यूज करून तुम्हाला कोणती मेथड कॉल करता येते तर ती स्टॅटिक असते तरच कॉल करता येते. गेट इट? समजतंय तुम्हाला? क्लास इंटरप्रेटर काय करेल? ह्या क्लासचं नाव यूज करून मेन मेथड कॉल करेल आणि क्लासचं नाव यूज करून क्लासमधली कोणती मेथड कॉल करता येते? स्टॅटिक मेथड कॉल करता येते. नॉन स्टॅटिक जर असती ही तर कॉल करता आलीच नसते इंटरप्रेटरला. आणि म्हणून मेन मेथड इन अ जावा ॲप्लिकेशन मस्ट बी स्टॅटिक. ती स्टॅटिकच आपल्याला रिक्वायर्ड असते, नॉन स्टॅटिक घेऊन चालणार नाही. आणि ती कॉल कोणाला करायची आहे? म्हणजे मेन मेथड कोण कॉल करणार आहे? इंटरप्रेटर कॉल करणार आहे की नाही. इंटरप्रेटर तुमच्या प्रोग्राममधला पार्ट आहे का? इट इज द आउटसाइड प्रोग्राम. तो प्रोग्राम आणि तुमचा प्रोग्राम वेगळा आहे. इंटरप्रेटर जावाचा जो इंटरप्रेटर आहे हा जावा हे वेगळं ॲप्लिकेशन आहे, वेगळा प्रोग्राम आहे. हा तुमचा प्रोग्राम आहे. मेन मेथड तुमच्या प्रोग्राममधली आहे. ती जर दुसऱ्या प्रोग्रामला जर ॲक्सेसिबल पाहिजे असेल तर ती पब्लिक लागेल तरच ॲक्सेसिबल होईल ना. पब्लिक असेल तरच ॲक्सेसिबल होईल ना. जर ही जर पब्लिक नाही लिहिली तुम्ही तर इंटरप्रेटरला ती ॲक्सेसच करता येणार नाही. आणि इंटरप्रेटरला जर ती ॲक्सेस नाही करता आली तर इंटरप्रेटर ह्या प्रोग्रामचा विषय स्टार्टच करू शकणार नाही. आणि म्हणून मेन मेथड काय असते? पब्लिकच घ्यावं लागते. तसं बघा, व्हाय द मेन मेथड इन जावा ॲप्लिकेशन मस्ट बी पब्लिक अँड स्टॅटिक. कारण ती इंटरप्रेटरला युझिंग नेम ऑफ द क्लास ॲक्सेस करता आला पाहिजे म्हणून स्टॅटिक आणि इंटरप्रेटरला ॲक्सेस करता आला पाहिजे म्हणून पब्लिक. आणि जेव्हा जावा आणि जो एम्प्लॉई टेस्ट म्हणा तर हा इंटरप्रेटर काय करेल? ह्या क्लासमधली मेन मेथड कॉल करेल आणि मेन मेथड पासून युजन स्टार्ट करेल. आणि एक्झिक्युशन काय होईल? आधी इथे काय होईल? 3 ऑब्जेक्ट रेफरन्स तयार होईल. स्टाफ ऑफ 0, स्टाफ ऑफ 1, स्टाफ ऑफ 2. तिघही नल असतील या स्टेटमेंटला. नंतर इथे स्टाफ ऑफ 0 इनिशियलाइज करते. नंतर इथे स्टाफ ऑफ 1 इनिशियलाइज करेल. नंतर इथे स्टाफ ऑफ 2 इनिशियलाइज करेल बाय कॉलिंग द कन्स्ट्रक्टर्स ऑफ द एम्प्लॉई क्लास. नंतर तिघं इनिशियलाइज झाल्यानंतर मग फॉर लूपमध्ये काय होईल? तर आय असाइन 0, 1, 2. तर स्टाफ ऑफ 0, स्टाफ ऑफ 1, स्टाफ ऑफ 2 तिघांसाठी रेस्टसाठी मेथड कॉल होईल ऑफ द एम्प्लॉई क्लास. आणि तिघं ऑब्जेक्टमध्ये जे एम्प्लॉईज आहेत त्या एम्प्लॉईची सॅलरी इन्क्रीमेंट केली जाईल 5%. नंतर हा लूप टर्मिनेट झाल्यानंतर इथे आणि इथे स्टाफ ऑफ 0, स्टाफ ऑफ 1, स्टाफ ऑफ 2 तिघांसाठी प्रिंट मेथड जेव्हा कॉल येईल तर प्रिंट मेथड काय करेल? तिघांची इन्फॉर्मेशन वाटून ती डिस्प्ले करेल. आणि मेन मेथडमध्ये कंट्रोल बाहेर निघाला आणि त्या प्रॉब्लेमचा विषय कंप्लीट झाला असेल तुम्हाला इथे आउटपुट मिळेल. तुम्हाला इथे आउटपुट विंडोमध्ये काय मिळेल? तर आउटपुट विंडोमध्ये तिथे तुम्हाला आउटपुट मिळेल. ओके, ऑफ युअर ॲप्लिकेशन. तसं बघा की दिस इज हाऊ टू डेव्हलप द ॲप्लिकेशन हॅविंग युअर ओन क्लास इन अ जावा. Okay, so similar to this, you can develop the applications, simple application to store the information about any object, account object, student object, book object, any kind of object. Okay, so you have to try that. We'll continue tomorrow.